नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे फयाज शेख. विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मला कळालंच असेल, आजच्या सेशनमध्ये आपण राष्ट्रपती हा आपल्या पॉलिटीमधला एक महत्त्वाचा घटक आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम राज्यसेवा पूर्व असेल, कंबाईंड गट ब असेल, गट क असेल, त्यांची पूर्वपरीक्षा असेल. पॉलिटी सेक्शनमध्ये राष्ट्रपतीवर हमखास एखादा प्रश्न असतोच. मग राज्यसेवा मुख्यला तर 3 ते 4 प्रश्न असतात. कंबाईंडच्या मुख्यला पण पॉलिटीमध्ये राष्ट्रपतीवर हमखास प्रश्न असतात. ASOला तर आणखी जास्त विशेष महत्त्वाने आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो. तर आता हा राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचा साधारणतः आपला 1-2-2.5 तासाचे 2 सेशन होतील. म्हणजे तास सव्वा तासाचा एक आणि तास सव्वा तासाचा एक, असे 2 भागामध्ये आपण एक साधारणतः 2.5 तासामध्ये हा आपला सेशन कंप्लीट होईल. तर ह्याच्यामध्ये काय येतं आहे की ठीक आहे, आर्टिकल्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण पाठ करून घेऊ शकतो, पण राष्ट्रपतीमध्ये सगळ्यात जास्त मुलांचा प्रॉब्लेम जातो तो राष्ट्रपतीची निवडणूक समजून घेण्यात. मग काय होतं की एकल संक्रमणीय पद्धत म्हणजे काय, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन कशाला म्हणतात, मग ते बॅलेट पेपर त्यांचं कसं असतं आणि वोटिंग काय होते, आणि तो जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये कसं काय असतं. तर आपण आपल्या सेशनमध्ये काय करूया, 2017चं राष्ट्रपती इलेक्शन, उपराष्ट्रपती इलेक्शन जे आहे त्याची निवडणूक आयोगाच्या ज्या रिपोर्ट्स आहेत वेगवेगळ्या, त्या रिपोर्ट्सच्या अनुषंगाने सगळे फॅक्ट्स आणि फिगर्स काढून आपण अभ्यास करूया. आणि त्या रिपोर्ट्स समोर ठेवून जेव्हा आपण अभ्यास करूया तेव्हा आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला ते समजून जाईल. मग त्याच्यानंतर महाभियोग असेल, मग महाभियोग कसं करतात, काय करतात, त्याच्यामध्ये थोडंसं अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम जातो. आणि क्षमादान, पार्डनिंग पॉवर, मग राष्ट्रपतीचं काय, गव्हर्नरचं काय, त्याच्यामध्ये थोडीशी डिफिकल्टी जाते. तेही आपण व्यवस्थित करून घेऊया. आणि या दोन्ही सेशनमध्ये पुरेपूर प्रयत्न आपला हा राहील की आयोगाने जेवढेही प्रश्न राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या अनुषंगाने विचारलेले आहेत त्या सगळ्यांना आपण कव्हर करूया. आणि हे सेशन झाल्यानंतर आपण काही PYQs पण सॉल्व करूया. त्याचा एक वेगळा सेपरेट सेशन घेऊया तुम्हाला हवं असेल तर आता आपण सुरू करूया. ठीक आहे, तर इथे तुम्हाला दिसेल MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेची आम्ही आमच्या बॅचच्या काही अधिकारी मित्रांनी मिळून टू द पॉईंट नावाची एक इंटिग्रेटेड बॅच सुरू केली होती, ज्याच्यामध्ये पूर्ण सर्व GSचे पेपर असतील, मराठी इंग्लिश असतील, त्यांचा आम्हाला कव्हर करायचा आहे. आणि दुसरं आहे की मग जेव्हा इंटिग्रेटेडमध्ये मुलांचा प्रॉब्लेम होत होता, बऱ्याच मग मुलांच्या डिमांड अशा आल्या की सर इंडिव्हिज्युअल पेपर्सचं लॉन्च करा. तर मग इंटिग्रेटेड बॅचमध्ये मी पेपर 2 घेतो आहे, ज्याच्यामध्ये पॉलिटी आणि गव्हर्नन्स दोन्ही सेक्शन कव्हर होत आहेत. तर अत्यल्प शुल्कामध्ये आपण ते विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लॉन्च केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतील, प्रत्येक सिलेबसचा पॉईंट आपण सखोल डिस्कस करणार आहोत. आणि ज्या नवीन गोष्टी असतील, नवीन मागच्या वर्षी सिलेबस ॲड केलेला आहे त्याच्यावरही चांगल्या नोट्स आणि चांगलं डिस्कशन आपण करूया. तर इथे तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे, एज्युकेशन ट्री मीडियाचं, किंवा खाली तुम्हाला फोन नंबर आहे, त्यांना कॉल करून पण तुम्ही जॉईन करू शकता. ऑलरेडी आपण नाही म्हटलं तरी आय थिंक पॉलिटीचे 65 ते 70 व्हिडिओज ॲपवर अपलोडेड आहेत. तर असो, सुरू करूया राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला. राष्ट्रपती उपराष्ट्रपती किंवा एकंदरीतच केंद्रीय कार्यकारी मंडळ जे आहे ते आपल्या राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये आहे. भाग 5 मधल्या चॅप्टर 1 मध्ये 52 ते 78 पर्यंत. मित्रांनो, आता वारंवार आपण एका गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे किंवा मी रिइटरेट करत आलेलो आहे, ते हेच की आपल्या पॉलिटीमध्ये आर्टिकल्स पाठ करण्यासाठी पहिली स्टेप त्याच्या आधी असते ती भागपाठ करायचे. भागपाठ केल्यामुळे काय होतं की कुठला आर्टिकल कुठल्या ब्लॉकमध्ये आहे, कुठल्या पार्टमध्ये आहे ते कळतं, आणि त्याच्या अनुषंगाने मग त्याला पाठ करणं, त्याला एका मेमरी ब्लॉकमध्ये स्टोअर करणं आपल्याला इझी जातं. जसं की भाग 1 आहे, तुम्ही जर हे पाठ केलं की भाग 1 म्हणजे संघराज्य व त्याचे क्षेत्र, कलम 1 ते 4 पर्यंत, किंवा भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे, कलम 5 ते 11, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहे, कलम 12 ते 35, भाग 4 मध्ये तुमचे मार्गदर्शक तत्व आहेत 36 ते 51 पर्यंत, भाग 4A नवीन ॲड केलेला, त्याच्यामध्ये काय आहे, तुमचे मूलभूत कर्तव्य आहेत. मग त्याच्यानंतर हा भाग 5 सुरू होतो. त्या भाग 5चा हा चॅप्टर 1 आहे, ज्याचं नाव युनियन एक्झिक्युटिव्ह किंवा केंद्रीय कार्यकारी मंडळ, कलम 52 ते 78 पर्यंत. आता त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत राष्ट्रपती. सध्या भारताचे राष्ट्रपती आहेत आपले रामनाथ कोविंदजी. तर सुरू करूया. हे आहेत राष्ट्रपिता. तर कन्फ्यूज होऊ नका, फादर आणि हजबंडमध्ये आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला पाहिजे. असो, जोक्स अपार्ट. तर इथे
आपण लक्ष्मीकांतचा अभ्यास करताना तुम्हाला एक गोष्ट जाणून येईल की जे लोक लक्ष्मीकांतमधून करत आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिकली की आपल्या परीक्षेला डायरेक्ट आर्टिकल्स विचारले जातात आणि लक्ष्मीकांतमध्ये जे आहे त्या सगळ्या गोष्टी एकदम सुरेख पद्धतीने एक्सप्लेन केलेल्या आहेत, पण आर्टिकल्सवर तेवढा जास्त फोकस नाही आहे. पण आपल्याला परीक्षेमध्ये आर्टिकल्स विचारतात, त्यामुळे आपलं इथे एक फोकस काय राहील की ॲज फार एज पॉसिबल आपण काय करूया, आर्टिकल वाईज एक 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 गोष्ट समजून घेत जाऊया. तर इथे तुम्हाला दिसते केंद्रीय कार्यकारी मंडळ. मग केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणजे काय, जसं की आपल्याला माहिती आहे मित्रांनो की कुठलंही एक गव्हर्नमेंटल सेटअप असेल, लोकशाही व्यवस्था जिथे कुठे असेल, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय असते की तुम्ही सरकार म्हणजे काय, सरकारला 2-3 कामं करावी लागतात. मग त्याच्या अनुषंगाने तुम्ही 3 पिलर्स गव्हर्नमेंटचे बनवलेले आहेत. एक आहे कायदेमंडळ. कायदेमंडळाचं काम काय काय असतं, सरकार चालवण्यासाठी जे काही कायदे लागणार आहेत ते कायदेमंडळ बनवतं. आपल्याकडे त्याच्यासाठी संसद आहे. मग दुसरं असतं कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळाचं काम काय असतं, संसदेने बनवलेल्या कायद्यांच्यानुसार सरकार चालवणं, म्हणजे त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं. आणि तिसरं असतं न्यायमंडळ, म्हणजे आपलं सुप्रीम कोर्ट हायकोर्टवाला जो सेटअप आहे. मग न्यायमंडळाचं जे आहे न्यायदानाच्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचं काम जे आहे सुप्रीम कोर्टाचं ते हे आहे की कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ दोघांवर ते वॉच ठेवतं. कशा प्रकारे की संसद जी आहे ती कायदे बनवताना संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या कक्षेच्या बाहेर जात आहे का नाही ते पाहतं सुप्रीम कोर्ट. किंवा कार्यकारी मंडळ, समजा आपलं सरकार जे आहे एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना संसदेने मांडलेल्या चौकटीच्या बाहेर जात आहे का नाही त्या गोष्टी पाहतं. किंवा समजा संसद जी आहे ती कार्यकारी मंडळाचे अधिकार घेऊन टाकत असेल किंवा कार्यकारी मंडळ संसदेचे अधिकार घेऊन टाकत असेल, तर अशाही वेळेस तुमचं जे अधिकार क्षेत्र आहे त्या प्रत्येक स्तंभाला दिलेले त्या अधिकार क्षेत्राला ओलांडून बाहेर जरी जात असतील तरीही मग सुप्रीम कोर्ट ते मध्ये येतं आणि त्या गोष्टी थांबवतो. असो, हे झालं. त्याच्यानंतर आता सेंट्रल लेवलला युनियन एक्झिक्युटिव्ह केंद्रीय कार्यकारी मंडळमध्ये तुम्हाला बोर्डवर दिसतंय राष्ट्रपती आहेत आणि उपराष्ट्रपती आहेत, प्रधानमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचं मंत्रिमंडळ आहे आणि महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल आहेत. तर मग याच्यावरून जरासा अंदाज लावा की राज्य लेवलला, स्टेट लेवलला जे कार्यकारी मंडळ असेल त्याच्यामध्ये कोण असतील. राष्ट्रपतीला इक्विव्हॅलंट राज्यपाल असतील. उपराष्ट्रपतीसारखं उपराज्यपालाचा प्रकार स्टेटला नाही आहे, त्यामुळे ते नसणार आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असेल आणि लास्टला महान्यायवादीसारखं राज्य सरकारचा सर्वोच्च लॉ ऑफिसर कोण असतो, तो असतो महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल. तर अशा प्रकारे जेव्हा थोडंसं कंपॅरिझन करतही अभ्यास करू ना तेव्हा गोष्टी चांगल्या लक्षात राहतात. मग त्याच्यानंतर तुमचं येईल कलम 52. कलम 52मध्ये सरळ फक्त एवढंच लिहिलं आहे की देअर शॅल बी अ प्रेसिडेंट ऑफ इंडिया, म्हणजे भारताचा एक राष्ट्रपती असेल. मग तो राष्ट्रपती कलम 52नुसार असणार आहे हे आपल्याला कळालं. मग 53मध्ये काय लिहिलेलं आहे की संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील. म्हणजे हे जे पूर्ण केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे किंवा पूर्ण भारत सरकार जे आहे, भारत सरकारचे जे काही कार्यकारी अधिकार असतील ते राष्ट्रपतीकडे असतील. म्हणजे काय होईल, ते अधिकार राष्ट्रपतीच्या नावाने त्यांची अंमलबजावणी केली जाईल. त्याच्यामुळे कुठलाही जो कायदा असतो त्याला राष्ट्रपतीची संमती मिळते बघा. मग त्या प्रकारे की केंद्र सरकार जे काही काम करतं ते सगळं राष्ट्रपतीच्या नावाखाली होतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सेटअपमध्ये अशी व्यवस्था आहे की राष्ट्रपतीच्या नावाने सर्व काही केलं जातं, पण राष्ट्रपती स्वतः ते करत नाहीत. राष्ट्रपतींच्या नावाने प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे सर्व कार्यक्रम करत असतात. त्यामुळे फक्त प्रधानमंत्री मंत्रिमंडळ येतात, म्हणतात की हे असं काम करायचं आहे, राष्ट्रपती स्टॅम्प मारतात आणि ठीक आहे म्हणतात. त्यामुळे राष्ट्रपती या पोस्टला रबर स्टॅम्प पण म्हटलं जातं. ठीक आहे, मग राष्ट्रपतीला रबर स्टॅम्प पण म्हटलं जातं. 53च्या नुसार तुम्हाला लक्षात ठेवा की कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतानाही ते कार्यकारी अधिकार तुम्ही 74-75मध्ये जर गेलात तर तुम्हाला दिसेल की ते सर्व कार्यकारी अधिकार जे आहेत ते
प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळानुसार केले जातात. मग 53(2) मध्ये तुम्हाला इथे दिसत असेल मित्रांनो, सरसेनापती नावाचा विषय आहे. म्हणजे काय, 53(2) मध्ये असं सांगितलं की भारताच्या ज्या तिन्ही आर्म्ड फोर्सेस आहेत, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, त्या तिन्ही सेना दलांचा प्रमुख या नात्याने सरसेनापती हे चार्ज, हे जे काय म्हणता येईल पद जे आहे ते आपण राष्ट्रपतीला दिलेलं आहे. त्यामुळे इथे 53 मध्ये तुम्ही लक्षात घ्या, काही विशेष असं महत्त्वाचं नाही आहे. आणि 52 मधला जो 52 मध्ये काय केलं आपण, फक्त राष्ट्रपतीचं पद स्थापन केले. मग ते काय झालं, रबर स्टॅम्प प्रेसिडेंट आहे. 53 मध्ये राष्ट्रपतीच्या नावाने सर्व कार्यकारी अधिकार केले जातील. म्हणजे केंद्र सरकार जे काही करतं ते सर्व आर्टिकल 53 नुसार राष्ट्रपतीच्या नावाखाली केलं जातं. ठीक आहे. मग येतं आर्टिकल 54 मध्ये प्रेसिडेंटची निवडणूक आपल्याला दिसून येते. मग काय काय सांगितलं, राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीचा कायदा आहे 1952चा. त्या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली 1997ला. 1952ला काय कायदा आहे मित्रांनो, 1952ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासाठी पहिल्यांदा निवडणूक झाली होती. 52 ते 57, 57 ते 62 हे 10 वर्ष ते राष्ट्रपती म्हणून होते. मग इथे तुम्हाला दिसते दुरुस्ती कायदा 1997ला परत त्याच्यामध्ये चेंजेस काही करण्यात आले होते. मग निवडणूक करताना एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक कुणाची तरी करायची, मग त्यांना कुणीतरी निवडून देणारे असले पाहिजेत. मग राष्ट्रपतीला जे लोक निवडून देतात त्याच्यामध्ये त्याला म्हणतात निर्वाचक गण, इलेक्टोरल कॉलेज. मग त्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोण कोण असतात, काय काय असतात तेही आपण पाहूया. ठीक आहे, तर तुम्हाला ते इथे दिसेल. ठीक आहे, हे थोडंसं मी झूम इन करतो. ठीक आहे, इथे दिसते का मित्रांनो, हे इलेक्शन कमिशनच्या 2017च्या रिपोर्टमधून काढलेलं आहे. ठीक आहे, तर बघा, राष्ट्रपतीची जेव्हा निवडणूक करायची आहे तेव्हा आपल्याला काय काय करायचं आहे, तेव्हा आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे. पण राष्ट्रपतीला आपण अप्रत्यक्षपणे निवडून देतो. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षमध्ये काय फरक आहे, समजा आपल्या एरियाचे जे आमदार आहेत, आपल्या एरियाचे कोणी जर, सॉरी हे मी ब्लूज घेतो मग, ठीक आहे, असं आपल्या एरियाचे जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांचं इलेक्शनमध्ये प्रत्यक्ष जनता जाऊन त्यांच्यासाठी वोट करते. त्यामुळे हे जे इलेक्शन आहे ते डायरेक्ट इलेक्शन आहे, त्याला प्रत्यक्ष निवडणूक असं पण म्हटलं जातं. पण राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ती पब्लिक जाऊन देते का, ठीक आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीला तुम्ही जाऊन वोट केले का, नाही. तर आपण ज्या आमदार आणि खासदाराला निवडून दिले ते जाऊन पुढे राष्ट्रपतीला निवडून देतात. म्हणजे राष्ट्रपती हा जनतेकडून अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून गेलेला आहे. मग आता अप्रत्यक्ष का निवडून दिले बाबा राष्ट्रपतीला, राष्ट्रपतीची प्रत्यक्ष निवडणूक का घेतली नाही, तर त्याच्या मागे एक कारण काय आहे की कलम 53 नुसार राष्ट्रपतीकडे जे काही अधिकार दिलेले आहेत ते ॲक्च्युअली राष्ट्रपतीने स्वतः वापरायचे नाही आहेत. ते कलम 74-75 नुसार जे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असेल ते एड अँड ॲडवाईज द प्रेसिडेंटला सल्ला देण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी, तर ते प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे लोक मिळून ॲक्च्युअली कार्यक्रम तो करणार आहेत. भारताचे हे जे राष्ट्रपती आहेत ते अमेरिकेच्या राष्ट्रपतीसारखे नाही आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जे आहेत ते ॲक्च्युअल केंद्रीय कार्यकारी मंडळ आहेत तिकडचे आणि ते पॉवरफुल असतात. पण अमेरिकेच्या राष्ट्रपतीसारखं जर आपल्याकडे कुणी असेल तर ते आहेत आपले प्रधानमंत्री, की ज्यांच्या हातात खरी सत्ता असते. अमेरिकेतल्या राष्ट्रपतीच्या हातात खरी सत्ता असते, भारताच्या राष्ट्रपतीच्या हातात खरी सत्ता नसते. मग भारताचे जे राष्ट्रपती आहेत त्यांची पोस्ट कशी आहे, जे ग्रेट ब्रिटन युनायटेड किंगडम जे म्हणतो तिथला जो राजा किंवा राणी आहे, तिथला जो राजा किंवा राणी आहे त्या राजा किंवा राणीसारखी पोझिशन आपल्या संविधानाने आपल्या राष्ट्रपतींना दिलेली आहे. त्यामुळे की जेव्हा हे दिसतं तुम्हाला की
काय म्हणता येईल, ओके हां, तर त्यांची पोझिशन जी आहे ती फक्त ॲक्च्युअल कार्यकारी अधिकार त्यांच्याकडे दिलेले नाही आहेत, त्यांची पोस्ट फक्त नावाला आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण रबर स्टॅम्प प्रेसिडेंट असंही म्हणतो. मग ज्या प्रेसिडेंटकडे ॲक्च्युअल पॉवर द्यायचीच नाही आहे, मग त्याच्यासाठी जर प्रत्यक्ष इलेक्शन घेतलं तर मग काय होईल, प्रत्यक्ष इलेक्शनमध्ये खर्च पण तुमचा वाढून येईल. ठीक आहे, खर्च वाढून येईल. आणि नेपोलियन जो होता फ्रान्सचा, नेपोलियन काय होता, नेपोलियन राष्ट्रपती म्हणून निवडून आला होता आणि त्याने राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर सरकारलाच बरखास्त केलं होतं. असं म्हटलं होतं की मी ॲक्च्युली पब्लिककडून निवडून आलो आहे, आता तुमची गरज नाही आहे, म्हणून तो स्वतः झाला. समजा पब्लिककडून आपण राष्ट्रपती निवडून दिला तर ते राष्ट्रपती म्हणतील की अरे मला पब्लिकने निवडून दिले, खऱ्या अर्थाने खरा अधिकारी मी आहे. के एम मुन्शी यांनी तर म्हटले की संविधानातल्या कलमांचा भंग न करता देखील राष्ट्रपती स्वतःकडे एकाधिकारशाही हे करून घेऊ शकतात. म्हणजे तो खर्च, तो डेंजर जो आहे तो नेहमीसाठी असणारच आहे. आणि तिसरी गोष्ट, मग ते कॉन्फ्लिक्ट जे आहे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्रीमध्ये, राष्ट्रपती म्हणतील की मी तर डायरेक्ट जिंकून आलो आहे, त्यामुळे हे अधिकार मलाच राहू द्या. मग त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी, आणि आपण मुळातच संसदीय लोकशाही पद्धती घेतली होती आणि त्या संसदीय लोकशाही पद्धतीला अनुसरून आपण अप्रत्यक्ष निवडणूक राष्ट्रपतीसाठी घेतलेली आहे, त्यामुळे तो अप्रत्यक्ष निवडणूकवाला अँगल आपल्याला समजलेला आहे. मग दुसरी गोष्ट काय आहे की राष्ट्रपतीला निवडून देण्यासाठी इलेक्शनमध्ये असणार कोण कोण. ठीक आहे, तर सर्वात प्रथम असतील तुमचे जे इलेक्टेड मेंबर्स ऑफ लोकसभा अँड राज्यसभा. म्हणजे काय, निवडून आलेले खासदार. करेक्ट, निवडून आलेले खासदार. मग ते दोन्हीकडचे असतील, लोकसभेचे पण असतील आणि राज्यसभेचे पण असतील. करेक्ट, मी फक्त हे पाहतोय तुम्हाला व्यवस्थित दिसते का नाही. ओके, चला ठीक. निवडून आलेले खासदार हे जे असतात ते इथे आपल्याला दिसत आहेत. मग दुसरे कोण असतील, राज्य विधानसभाचे, राज्य विधानसभांचे निवडून आलेले आमदार. ठीक आहे, राज्य विधानसभांचे निवडून आलेले आमदार. आणि तिसरं म्हणजे कोण, तुमचं दिल्ली असेल व पुदुचेरी असेल चे निवडून आलेले आमदार. करेक्ट, म्हणजे काय झालं, निवडून आलेले खासदार म्हणजे कोण. बघा, तुमच्या लोकसभेमध्ये टोटल स्ट्रेंथ आपल्याला माहिती आहे 552 आहे. आता संसद जेव्हा टॉपिक करू तेव्हा आपण डिटेलमध्ये करूया. तर पण सध्या ॲक्च्युअली 543 खासदार आहेत आणि 2 खासदार जे असतात ते अँग्लो इंडियन असतात. ठीक आहे, म्हणजे अँग्लो इंडियन समाजाचं पुरेसं प्रतिनिधित्व असेल तर त्या समाजातील 2 खासदारांना नामनिर्देशित केलं जातं. पण आता इथे एक तुम्हाला करंट अफेअर्स करताना लक्षात आलं असेल की 104 ही जी घटनादुरुस्ती होती त्या घटनादुरुस्तीनुसार हे अँग्लो इंडियन समाजातलं जे आरक्षण आहे ते कलम 334 मध्ये वाढवून दिलेलं नाही आहे. त्यामुळे सध्या अँग्लो इंडियन समाजाचं रिझर्वेशन जे आहे ते संपुष्टात आलेलं आहे 2019च्या ह्याच्यामध्येच. त्यामुळे आता कुणी अँग्लो इंडियन रिझर्वेशन नॉमिनेट केलेलं पण नाही आहे आणि तसंही आता कुणाला नॉमिनेट करता पण येणार नाही कारण त्यांचं रिझर्वेशनच संपवलेलं आहे. तर इथे तुम्हाला दिसतं की लोकसभेतील 543 आमदार आणि राज्यसभा जी आहे, मग राज्यसभेतील आपल्याला माहिती आहे राज्यसभेची स्ट्रेंथ 250 आहे टोटल. परत संसद करताना आपण ते पूर्ण पद्धतशीर आणि व्यवस्थित करूया. 238 आणि 12 वगैरे आहे, पण सध्या ते कसं असतं 233 + 12
12 राज्यसभेतील खासदारांना राष्ट्रपती नॉमिनेट करतात. कुठल्या, तुमचं कला असेल, साहित्य असेल, विज्ञान असेल किंवा सामाजिक सर्व्हिसेस, सामाजिक सेवामध्ये कार्य करणारे जे लोक आहेत उल्लेखनीय, त्यांना नॉमिनेट करतात. तर निवडून आलेले खासदार म्हणजे हे 2 लोक आणि हे 12 लोक हे राष्ट्रपतीच्या ह्याच्यामध्ये मतदान करणार नाही आहे. लॉजिक काय आहे की ज्यांना पब्लिकने निवडून दिलं आहे त्यांच्याकडून निवडून द्यायचं. ऑलरेडी राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष आहे, मग त्याच्यामध्ये जर तुम्ही नॉमिनेट केलेल्या मेंबर्सला पण देत असाल तर मग ते फारच जास्त अप्रत्यक्ष होऊन जातो. त्यामुळे अप्रत्यक्ष दिसण्यासाठी कमीत कमी पब्लिकने ह्यांना निवडून दिलं आहे, ह्यांनी राष्ट्रपतीला निवडून दिलं आहे. या 12 लोकांना निवडून देण्यामध्ये आपलं काही काम आहे का? या 2 लोकांमध्ये आपला काही हात आहे का? नाही, ते नॉमिनेट केलेले आहेत, मग त्यांचा रोल नसला पाहिजे असं ते लॉजिक होतं. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसते 543 लोकसभेचे, 233 राज्यसभेचे मेंबर हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करतील. मग राज्य विधानसभांचे निवडून दिलेले आलेले आमदार. आता महाराष्ट्रातही विधानसभेला 288 मेंबर्स आहेत, पण त्याच्यानंतरही एक मेंबर अँग्लो इंडियनचा नॉमिनेट करू शकतो. पण आता 104व्या घटनादुरुस्तीने, तशा तर टोटल 14 राज्य आहेत की ज्यांच्यामध्ये अँग्लो इंडियनचं रिझर्वेशन दिलेलं होतं, पण आता 104व्या घटनादुरुस्तीने ते रिझर्वेशन संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळे आता कुठल्याही राज्यात अँग्लो इंडियन नॉमिनेट केलेला मेंबर नसणार आहे, त्यामुळे तो विषय संपला. मग इथे काय होईल? इथे महाराष्ट्रातले 288, ठीक आहे. मग अशा प्रकारे तुमचे गुजरातचे, राजस्थानचे, इकडचे तिकडचे सगळे आमदार ह्याच्यामध्ये असतील. मग आता 1992ला काय झालं? 1992ला तुम्ही केलं, 1992ला आपण केलं दिल्ली NCT ऑफ दिल्लीचं फॉर्मेशन झालं आणि दिल्लीमध्ये नॅशनल कॅपिटल टेरिटरी बनवली आणि त्याच्यामध्ये विधानसभा पण अस्तित्वात आली. पुद्दुचेरीची विधानसभा आय थिंक 1963 पासून ऑलरेडी अस्तित्वात होती. मग असं जाणवलं की ठीक आहे, बाकीच्या ज्या केंद्रशासित प्रदेश आहेत तिथे विधानसभाच नाही आहेत, त्यामुळे त्या केंद्रशासित प्रदेशातून राष्ट्रपतीसाठी कुठल्या आमदाराला ठेवणं प्रश्नच उरत नाही आहे. पण दिल्ली आणि पुद्दुचेरीमध्ये विधानसभा आहेत, मग त्या विधानसभामधले मेंबर्स पण राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये आले पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं? 17वी घटनादुरुस्ती केली 1992ची, कारण 1992लाच NCT ऑफ दिल्लीचं फॉर्मेशन झालं होतं. मग 1995ला हे लागू केलं आणि 1995ला लागू केलं. 1997चं जे राष्ट्रपती इलेक्शन होतं त्याच्यामध्ये दिल्ली आणि पुद्दुचेरीचे निवडून आलेले आमदार हे इलेक्शनमध्ये होते. तर इथे समजून घ्या, या सगळ्यांचा मिळून म्हणजे कोण? हे 543 लोकसभेचे, 233 राज्यसभेचे आणि प्रत्येक राज्यामधून आलेले, आपल्या महाराष्ट्रातले 288, MP मधले 230 असतील, तेलंगणातले 118 का 19 असतील ते, मग गुजरातमधले जे 190 वगैरे काहीतरी आहेत ते, किंवा राजस्थानमधले जे 200 आहेत ते, अशा प्रकारचे सगळे आमदार सगळ्या ह्याच्यातून घ्यायचे आणि त्या सगळ्यांची टोटल करायची. ते सगळे आमदार हे राष्ट्रपती निवडणुकीला वोटिंग करतील आणि दिल्ली आणि पुद्दुचेरीच्या विधानसभेमधले मेंबर्स पण 17व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीला वोटिंग करतील. तर याला म्हणतात इलेक्टोरल कॉलेज, निर्वाचन गण. ठीक आहे, निर्वाचक गण मराठीत ते बघून घ्या तुम्ही काय म्हणतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे राष्ट्रपतीच्या निवडणुकीतला इलेक्टोरल कॉलेज दिसतो. बघा 2017च्या इलेक्शनला काय झालं होतं? राज्यसभेतले 233 मेंबर, लोकसभेतले 543 आणि स्टेट असेंब्लीज आणि दिल्ली व पुद्दुचेरी असे मिळून टोटल 4120 आमदार, म्हणजे टोटल 4896 आमदार व खासदारांनी मिळून 2017च्या इलेक्शनला वोटिंग केली होती. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, तुम्ही थोडंफार सगळेजण अभ्यास करून आलेले आहात, तर तिथे तुम्हाला दिसतं की प्रत्येक आमदाराचे काहीतरी वोट्स काढायचे, खासदाराचे काहीतरी वोट्स काढायचे. मग ते किचकट वाटतं ना, अरे असं का केलं आहे? डायरेक्ट जसं आपण आमदार खासदाराला वोट करताना जातो, एक टिक मारतो, एक वोट काउंट करतात, ज्याला जास्त आहेत त्याला निवडून आणतात. मग राष्ट्रपतीच्या वेळेस असा एवढा किचकट फॉर्म्युला का केलेला आहे? तर बघा इथेच तुम्हाला दिसून येईल 3, 3, 6, 7, 5 खासदार आहेत 576, करेक्ट.
टोटल आमदार आहेत 4120. मग इथे तुम्ही जर अंदाज लावला तर प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये केंद्र सरकारचे जे खासदार आहेत, टोटल वरचे जे पार्लिमेंट संसदेमधले जे लोक आहेत, त्यांनी सरसकट एका व्यक्तीला जरी वोट दिला तरीही तो व्यक्ती राष्ट्रपती म्हणून निवडणुकीत जिंकू शकत नाही, कारण ते 576 आहेत, इतर ते 4120 झाले. मग घटनाकारांनी काय केलं की नाही यार, असं नाही जमणार, आपण काय करूया, संसदेला साधारणतः 50% वेटेज देऊया आणि ह्यांना साधारणतः 50% वेटेज देऊया आणि अशा प्रकारे टोटल या 100% वेटेजमधून आपण एखादा आमदार राष्ट्रपती निवडून आणूया. म्हणजे काय की केंद्र आणि राज्याला इक्वल वेटेज त्यांच्या टोटल वोट्समध्ये द्यायचं आहे. मग त्याचा इक्वल वोटेज द्यायचं तर काय, तर तुमची ही जी फर्स्ट पास्ट टू द पोस्ट सिस्टीम आहे त्याच्यानुसार जमणार नाही. म्हणजे जे आपण आमदारामध्ये काय करतो, समजा इकडे परत तुमचं जर साधारण जे इलेक्शन असतं त्याला फर्स्ट पास्ट द पोस्ट असं म्हणतात. सॉरी ह्या स्क्रीनमध्ये थोडासा डिले आहे. तर फर्स्ट पास्ट द पोस्ट म्हणतात. म्हणजे काय, फर्स्ट पास्ट द पोस्ट. इथे काय केलं जातं की तुमच्या एरियामधून, ठीक आहे, ABCDEF म्हणजे असे 6 लोक इलेक्शनला उभे राहिले. ह्याला 20 वोट मिळाले, ह्याला 20 वोट मिळाले, ह्याला 22 मिळाले, ह्याला 8 मिळाले, ह्याला मिळाले समजा 18 मिळाले आणि याला मिळाले 12. अशा प्रकारे टोटल तुमचे झालेत 100 वोट्स. ठीक आहे, तुम्ही आमदाराच्या इलेक्शनला गेलात, वोटिंग करून आलात, एला 20, बीला 20, सीला 22, डीला 8, ईला 18, एफला 12 लोकांनी वोट केले 100 पैकी आणि आपण सीला विनर घोषित करतो. सी हा आपल्या एरियाचा आमदार बनतो. ठीक आहे, पण तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, एक गोष्ट नोटीस करा की सीला 100 पैकी 22 वोट्स मिळाले. म्हणजे सीला मेजॉरिटी वोट्स मिळाले का हो? सीला बहुमत मिळालं का? नाही. सीला तर 22% वोट्स मिळाले, बहुमत तर 51%ला होईल ना. मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी ही पद्धत मग लोकांना व्यवस्थित नाही वाटली. त्यांना असं वाटलं की राष्ट्रपतीकडे जेव्हा संविधान 52मधून म्हणते की एवढा राष्ट्रपती असेल, 53मध्ये म्हणते की केंद्र सरकारची सर्व कार्यकारी सत्ता जी आहे ती राष्ट्रपतीच्या नावाखाली इम्प्लिमेंट होईल. मग असं 22-23% वोट घेऊन आपल्याला राष्ट्रपतीला नाही पाठवायचं, आपल्याला राष्ट्रपतीला कंप्लीट 51% वोट देऊन पाठवायचे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आपण राष्ट्रपतीसाठी इलेक्शनची पद्धत जी आहे ही आपली नॉर्मल आमदार खासदाराची फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम आहे, तिच्या ऐवजी आपण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनची सिस्टीम वापरली. म्हणजे काय, प्रमाणशीर प्रतिनिधित्व. म्हणजे 51% लोकांनी जर त्याला वोट दिलं तरच त्याला आपण आणणार. मग ते सुनिश्चित करण्यासाठी मग तो जो लक्ष्मीकांतमध्ये दिलेला फॉर्म्युला आहे तो आहे. मग ते कसं इम्प्लिमेंट केलं जातं, तर त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला लागतं STV नावाची पद्धत. STV म्हणजे काय, सिंगल ट्रान्सफरेबल वोट, ज्याला आपण मराठीत एकल संक्रमणीय पद्धत, एकल संक्रमणीय मतदान पद्धत असं म्हणतो. ह्याच्याकडे विशेष लक्ष देऊ नये का. आता साधारणतः आपण जेव्हा वोटिंगसाठी जातो तेव्हा काय असतं, आपल्याकडे असा चार्ट असतो, त्याच्यामध्ये इकडे सर्व ABCDE असे जे काही कॅन्डिडेट्स आहेत इलेक्शनला थांबलेले त्यांची नावं असतात. आपल्याला ज्याला वोट द्यायचे त्याच्यासमोरचं आपण बटन तरी प्रेस करतो किंवा आधी स्टॅम्प मारायचे, ते स्टॅम्प मारतात. करेक्ट, ABC तुम्हाला ज्याला द्यायचं ते द्यायचं आणि मग हे सगळे जे तुम्ही वोट दिलेले आहे ते कॅल्क्युलेट केले जातात आणि तो निवडून दिला जातो. पण एकल संक्रमणीय पद्धतीमध्ये काय केलं जातं की तुम्हाला जे आहे ना सिंगल ट्रान्सफरेबल वोट तुमचा केला जातो, जेणेकरून आपल्याला एक विशिष्ट कोटा जो आहे तो पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, तर त्याला आता समजून घेऊया. समजा राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये थांबलेले आहेत
सिंगल ट्रान्सफरेबल वोट म्हणजे काय असतं की तुम्हाला सर्व गोष्टीतून याचं हे करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण घेऊया काय उदाहरण देता येईल. ठीक आहे, चला डायरेक्ट नावं घेऊन. समजा बॉलिवूडमधून आपल्याला कोणाला तरी बॉलिवूडचा बादशहा म्हणून बनवायचं आहे. आता जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की हा इलेक्शन शाहरुख खान जिंकणार आहे. इलेक्शन हा काय म्हणता येईल त्याला, आपलं आधीच हे झालेलं आहे, आमिर, अक्षय, अजय. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय करायचं आहे की आपण असं ठरवलं की यार हे बॉलिवूडमधले जे लोक आहेत त्यांना आपण काय करायचं आहे, आपण शाहरुख, सलमान, आमिर, अजय, अक्षय यांच्यामधून आपल्याला लीडर काढायचं आहे आणि त्याला बॉलिवूडचा बादशाह म्हणून डिक्लेअर करायचं आहे. पण समजा आपण आपली जी आमदार खासदाराची जर पद्धत पाहिली तर काय होईल, शाहरुखला 20 मतं मिळाले, सलमानला 18, ठीक आहे, आमिरला 17, अक्षयला 15, अजयला 19, तरीही शाहरुखच जिंकेल. आपल्याला काय करायचं, आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला काय करायचं की ज्याला 51% मत मिळतील त्यालाच इलेक्शनमध्ये जिंकून द्यायचं आहे. मग आता ते जिंकून द्यायचं तर कसं, तर मग आपण फिल्म इंडस्ट्रीमधले जेवढेही आपले कर्मचारी वगैरे लोक आहेत, टेक्निशियन्स आहेत आणि सगळे सिनेमॅटोग्राफर आहेत, डान्सर आहेत, कोरिओग्राफर आहेत, एक्स्ट्राज आहेत, त्या सगळ्यांचं मिळून आपण वोटिंग घ्यायचं ठरवलं. मग काय झालं, समजा आपल्याकडे ते एक आहे, आपल्याकडे एक कोरिओग्राफर आहे गण्या नावाचा, मग एक डान्सर आहे पक्या, मग एक गजा आहे आणि एक बंटी आहे, स्पॉट बॉय आणि एक पिंटू आहे. ठीक आहे, 5 जण झाले. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याकडे टोटल समजा 100 वोट्स आहेत. आपल्याला काय करायचं आहे, ज्याला 51 वोट्स मिळाले त्याला निवडून द्यायचे. आता प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये जो तुम्हाला मतपत्रिका जी दिली जाते तिच्यामध्ये 2 कॉलम्स असतात. 1974चा जो राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीचे जे नियम आहेत त्या नियमानुसार तो जो पेपर दिला जातो त्याच्यामध्ये 2 कॉलम असतात. त्याच्यामध्ये तुमचं सिम्बॉल वगैरे नसतं, कारण हे कुठल्याही पार्टीकडून जरी थांबलेले असतील तरी त्यांच्यासमोर पार्टीचा सिम्बॉल नसतो. इथे फक्त कॅन्डिडेटचं नाव असतं. तुमचं शाहरुख असेल, इकडे सलमान आहे, इकडे आमिर आहे, इकडे अक्षय आहे आणि अजय आहे, असे 5 लोकांचे नावं आहेत आणि प्रत्येकाच्या समोर बॉक्स असतो. ठीक आहे, मग काय करणार, आपल्याकडे गण्या आहे, कोरिओग्राफर आहे. गण्याला अजय देवगण खूप जास्त आवडतो आणि गण्याचं म्हणणं आहे की बॉलिवूडचा बादशाह जो आहे तो अजय देवगण बनला पाहिजे. त्यामुळे गण्या काय करतो, अजय देवगणच्या नावासमोर 1 लिहितो. ठीक आहे, मग अजय देवगण हा गण्याची पहिली पसंत आहे. ठीक आहे, पण मग गण्याला विचारलं जातं की समजा अजय देवगण नाही झाला तर बाकीच्या 4 पैकी कोण झाला पाहिजे. गण्याचं म्हणणं आहे की नाही, सलमान कुठल्याही परिस्थितीत झालं नाही पाहिजे. त्याच्यामुळे समजा अजय देवगण नाहीच झाला तर मे बी हा ठीक आहे, आमिर खान झाला तरी चालेल, किंवा शाहरुख खान झाला तरी चालेल, किंवा अक्षय कुमार झाला तरीही चालेल. मग तो की ठीक आहे, चला अजय देवगण नसेलच तर मग आमिरला करा, आमिर पण होत नसेल तर शाहरुखला करा, तो पण होत नसेल तर अक्षयला करा, आणि लास्टला कोणीच होत नसेल तर सलमानला करा. पण समजा गण्याला सलमान खान अजिबातच नाही आवडत, मग तो सलमान खानला वोटच नाही देणार, मग तो त्याचं प्रेफरन्सच तिथे देणार नाही आहे. ठीक आहे, पण अजय देवगणचं जे पहिलं प्रेफरन्स आहे ते त्याला मात्र हमखास द्यावंच लागतं. ठीक आहे, किंवा समजा गण्याने फक्त म्हटलं की नाही अजय नाही तर मला या इलेक्शनमध्ये इंटरेस्टच नाही आहे, तो मग काय करू शकतो, अजय देवगणच्या समोर 1 लिहेल आणि सोडून देईल विषय. मग काय होतं, अशा प्रकारे आता गण्याचं कार्ड आहे आपल्याकडे. मग असंच आपल्याकडे कुणाचं आहे, पक्याचं पण असेल. मग पक्या पण काय करेल, शाहरुखच्या समोर समजा पक्याला शाहरुखला निवडून द्यायचं आहे, मग तो म्हणतो की बादशाह बनायला पाहिजे तर फक्त शाहरुख बनायला पाहिजे. मग तो सलमानला काही कमी देईल, 2nd देईल, आमिरला 3 देईल, तो अक्षयला 4 देईल आणि अजयला म्हणेल की सगळ्यात लास्टला जर बनवायचंच असेल तर अजय देवगणला बनवा. मग असं करत 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 100 पोरं जे आहेत पूर्ण बॉलिवूडमधले सगळ्यांनी वोटिंग केली आणि आपल्याकडे
शाहरुख, सलमान, आमिर, अजय, अक्षयचं आलं. मग काय झालं की इथे जे आहेत तुम्हाला दिसते असं, ठीक आहे. मग समजा इथे यांच्या सगळ्यांच्या फर्स्ट प्रेफरन्स वगैरेनुसार झाले. मग काय झालं, तुम्ही सगळे मोजून काढलेत. इथे तुम्हाला शाहरुख, आमिर, सलमान, अजय आणि अक्षय दिसत आहेत. मग काय झालं, 100 पोरांनी वोट केले. या 100मध्ये शाहरुखला 40 जणांनी पहिली पसंती दिली आहे की बॉलिवूडचा बादशाह शाहरुख झाला पाहिजे. आमिरला 10 जणांनी दिली आहे, ठीक आहे. सलमानला 10 जणांनी, अजयला 25 जणांनी. इथे काय करूया, सलमानला आपण काय करूया, सलमानला 8 करून टाकू. मग किती झाले, 40 आणि 10, 18, 40, 50, 60, 75 आणि 8, 83, 17. अक्षयला 17 जणांनी दिलं, ठीक आहे. मग काय झालं, साधारण इलेक्शनमध्ये काय झालं असतं, शाहरुखला इथेच आपण डिक्लेअर करून टाकलं असतं, पण तसं काही झालं नाही. मग आता काय करायचं, आपल्याला जायचं 50% + 1 कडे. म्हणजे ज्या व्यक्तीला 51 लोकांनी पहिली पसंत दिली तशा व्यक्तीला आपल्याला बॉलिवूडचा बादशाह बनवायचं आहे आणि शाहरुखला इथे 40च वोट मिळालेले आहेत. मग आता काय करायचं आहे, इथे आपल्याला दिसतं सलमानला आहेत 8 वोट्स. मग इथे एक फिक्स झालं की कुठल्याही परिस्थितीत सलमान बॉलिवूडचा बादशाह बनणार नाही आहे. मग आपण काय करतो, सलमानचे हे जे पूर्ण 8 वोट्स आहेत, सलमानचे जे 8 वोट्स आहेत त्यांना काढून बघतो. समजा सलमानला हे जे सलमानला मिळालेलं जे वोट आहे याच्यामध्ये सलमानला 1 नंबर दिले, शाहरुखला 2 दिले, अजयला 3 दिले, अक्षयला 4 दिले आणि आमिरला 5 दिले. अशा प्रकारे समजा पक्याने वोटिंग करताना असं दिलं, गण्याने वोटिंग करताना काहीतरी वेगळं दिलं है ना. 8 लोकांनी सलमानला वोटिंग केली आहे, त्याच्यामध्ये त्या लोकांनी सलमानला पहिलं प्रेफरन्स होतं आणि त्याच्यापैकी 5 जणांचं शाहरुखला दुसरं प्रेफरन्स होतं. मग आपण काय करणार, सलमानच्या 8 वोट्समध्ये पहिलं प्रेफरन्स सलमानचं असलेलं कॅन्सल करणार, सेकंड प्रेफरन्स शाहरुखला 5 जणांनी दिले. मग आपण काय करणार, हे जे सेकंड प्रेफरन्स आहे सलमानच्या वोट्समधलं ते शाहरुखचं पहिलं प्रेफरन्स कन्सिडर करणार आणि हे 5 वोट इकडे ॲड करणार. सलमानला आपण रेसमधून पूर्ण पद्धतीने बाद करून टाकणार, ठीक आहे. मग सलमानला इथे आपण पूर्ण पद्धतीने बाद केल्यानंतर 5 वोट झाले सलमानचे, शाहरुखला मिळाले. सलमानच्या उरलेल्या 3 वोट्समध्ये काय झालं मित्रांनो, सलमानचे हे जे उरलेले 3 वोट्स आहेत ह्याच्यापैकी 2 वोट्समध्ये दुसरी पसंत अक्षयला होती, ठीक आहे, आणि एका वोटमध्ये दुसरी पसंत अजयला होती. मग आपण काय करणार, सलमानचे जे 2 वोट्स होते ते अक्षयला जाणार पहिली पसंत म्हणून आणि 1 वोट जो होता तो अजयला जाणार. मग आता काय झालं इथे बघा, शाहरुख खानचे पहिल्या दुसऱ्या राऊंडनंतर वोट झाले 46, आमिरचे आहेत 10, सलमान बाद झालेला आहे त्यामुळे विषय येत नाही, अजयचे आहेत 26, अक्षयचे आहेत 19, ठीक आहे. आत्ताही आपल्याला दिसते की कुणालाही 51 वोट्स पडलेले नाही आहेत. मग आपण काय करणार, इथे सगळ्यात कमी कुणाला आहेत, आमिरला आहेत. आता आपल्याला नक्की माहिती आहे की आमिर कसंही कुठल्याही परिस्थितीत बादशाह बनणार नाही आहे. मग आपण काय करणार, परत सलमानच्या वेळेस जी पद्धत वापरली होती आपण ती वापरणार. कसं करणार आपण, आमिरला आहे टोटल 10 वोट्स. मग आपण काय करणार, आमिरच्या 10 वोट्सला चेक करणार, त्याच्यामध्ये पहिली पसंत आमिर राहील, समजा दुसरी पसंत अक्षय आहे है ना, काही याच्यामध्ये दुसरी पसंत शाहरुख राहील. मग आपण काय करणार, असे 10 चेक करणार. समजा असं झालं की आमिरला पहिली चॉईस देणाऱ्या 10 पैकी 5 लोकांनी शाहरुखला दुसरी चॉईस दिली होती. मग आपण काय करणार, आमिरला वोट रेसमधून बाद करणार, आमिरचे 5 वोट शाहरुखला देणार, ठीक आहे. मग आमिरचे 5 राहिले शिल्लक, त्या 5 पैकी 3 लोकांनी अक्षयला दुसरी चॉईस दिली होती, 2 लोकांनी अजयला दुसरी चॉईस दिली होती. मग आपण काय करणार, हे 3 वोट अक्षयला ट्रान्सफर करणार. अक्षय इथे आहे तुमचा इकडे 3 आणि अजयला हे 2 वोट्स ट्रान्सफर करणार. मग फायनल आता इथे स्कोअर तुमचा दिसतोय, शाहरुखला 51 आहेत, अजयला 28 आहेत आणि अक्षयला 22 वोट्स आहेत.
आता इथे मात्र 51 वोट सिलेक्ट झालेले आहेत आणि अशा प्रकारे 51 लोकांची पहिली पसंत म्हणून आपण शाहरुखला बॉलिवूडचा बादशाह म्हणून डिक्लेअर करणार आहोत. आता मी शाहरुखचा फॅन असल्यामुळे हे इलेक्शन फिक्स्ड होतं एवढं तरी तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे. बट आय होप की हे सगळ्यांना कळालेलं असेल. ठीक आहे. मग अशा प्रकारे याला आपण एकल संक्रमणीय पद्धत का म्हणतो? एकल संक्रमणीय पद्धत का संक्रमण? तर हा सिंगल वोट आहे पण तो ट्रान्सफर केला जातोय. ट्रान्सफर केला जातोय कसं? ज्याला सगळ्यात कमी आहे त्याला बाद करतोय, त्याचे जे सेकंड चॉईस आहेत ते वोट आपण दुसऱ्याला फर्स्ट चॉईस म्हणून त्याला ट्रान्सफर करतोय. आणि अशा प्रकारे मग ह्याच्याने काय होतं की जो माणूस निवडून येतो शेवटी तो क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली मॅक्सिमम लोकांची पहिली चॉईस असल्याचं चान्स हे सगळ्यात जास्त येतं. करेक्ट. इथून आपल्याला कळालं की हे अशा प्रकारे 51 वोट्स घेऊन शाहरुख खान आपल्याला निवडून आलेला आहे. मग हे झालं तुमचं एकल संक्रमण पद्धत. मग एकल संक्रमण पद्धतीनुसार आता या सगळ्या लोकांचे वोट्स आपल्याला घ्यायचे असतात. मग एक दुसरा रूल काय आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये की आपल्याला काय करायचं आहे की हे आमदार जे आहेत 4120, तर प्रत्येक राज्यामध्ये आमदारांची संख्या त्यांची लोकसंख्या वेगळी आहे. काही राज्यामध्ये कमी आमदार आहेत, काही राज्यामध्ये जास्त आमदार आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला इकडे 2 गोष्टी करायच्या आहेत. मित्रांनो लक्ष द्या की हे केंद्राचे काय होत आहेत 576 होत आहेत. राईट. मग मी सांगितलं आपल्याला काय करायचं आहे, केंद्र आणि राज्य यांचं गुणोत्तर जेवढं जवळ होईल तेवढं जवळ न्यायचं आहे. म्हणजे ह्यांचे जे वोट्स आहेत टोटल इथे ह्यांचे केंद्राचे 500 झाले, राज्यांचे 4100 झाले. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला काय करायचं आहे, केंद्राचे 50 करायचे आहेत, राज्याचे 50 करायचे. ठीक आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक राज्यामध्ये जे आमदार आहेत ते त्यांचे आमदार आणि त्यांची लोकसंख्या ह्यांच्यातलं जे गुणोत्तर आहे, ॲक्च्युली लोकसंख्या आणि आमदार यांच्यातलं गुणोत्तर, तेही आपल्याला एक प्रकारे मेंटेन करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय ट्रिक केली आहे, ठीक आहे, इथे तुम्हाला दिसेल बघा. फॉर्म्युला कसा करायचा आपल्याला की काय करायचं आहे तुम्हाला, कुठलंही राज्य असेल तिकडची टोटल लोकसंख्या घ्यायची. ठीक आहे. कुठल्याही राज्यातली टोटल लोकसंख्या घ्यायची, त्या लोकसंख्येला टोटल निवडून आलेले जे आमदार आहेत टोटल निवडून आलेले जे आमदार आहेत ह्याच्याने डिवाइड करायचं. मग काय येतं, एका आमदाराच्या वोटची व्हॅल्यू, एका आमदाराच्या वोटची व्हॅल्यू. ठीक आहे. लोकसंख्या डिवायडेड बाय टोटल निवडून आलेले आमदार. पण आता ही लोकसंख्या कुठली घ्यायची मित्रांनो, 84व्या घटनादुरुस्तीनुसार ही लोकसंख्या आपल्याला 1971ची घ्यायची. आता 2011ची लोकसंख्या असताना 1971ची लोकसंख्या का घ्यायची, तोही प्रश्न आपला पडणं साहजिक आहे. तर बघा आपण काय करतोय, प्रत्येक राज्यामधून लोकसंख्येच्या गुणोत्तरात त्यांच्या आमदारांचं जे मत आहे, त्यांच्या आमदाराच्या मताची व्हॅल्यू ती लोकसंख्येच्या गुणोत्तरात देतोय. म्हणजे काय की ज्या राज्यात जास्त लोकसंख्या असेल त्या राज्यातील आमदारांची संख्या जास्त राहील, त्यांच्या आमदारांच्या मतांची संख्या जास्त राहील आणि त्याच्यामुळे प्रेसिडेंट कोण जिंकून येईल हे डिटरमाइन करण्यामध्ये त्या राज्याचा वाटा मोठा राहील. जशा प्रकारे की समजा यूपीची लोकसंख्या 2011नुसार 19.95 कोटी आहे, म्हणजे तब्बल 20 कोटी आहे. म्हणजे जेव्हा राष्ट्रपतीचं इलेक्शन घेताना आपल्याला काय करायचं आहे, यूपीची लोकसंख्या 20 कोटी असल्यामुळे राष्ट्रपती कोण बनेल ह्याच्यामध्ये यूपीला त्यांच्या लोकसंख्येनुसार वाटा दिला पाहिजे. ऑब्व्हियसली लोकशाही आहे ना, लोकशाहीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एका व्यक्तीला त्याच्या मतानुसार ते मत द्यायचं आहे लोकसंख्येनुसार. पण मग झालं काय की हळूहळू असं दिसून आलं की आपले जे साऊथचे जे स्टेट्स आहेत, तमिळनाडू असेल, केरळ असेल किंवा बऱ्याच अंशी महाराष्ट्र पण असेल है ना, आपल्याकडे TFR नावाचा जो प्रकार असतो, टोटल फर्टिलिटी रेशो, म्हणजे
एका स्त्रीला तिच्या पूर्ण आयुष्यात, तिच्या अडल्ट लाईफमध्ये किती मुलं होतील, तो जो आहे ना, आता सध्या महाराष्ट्रात तो 1.8 किंवा 1.7 मध्ये चालू आहे. म्हणजे काय की एक स्त्री साधारणतः महाराष्ट्रातली पूर्ण तिच्या अडल्ट लाईफमध्ये 1.8 किंवा 1.7 मुलांना जन्म देते. तो जर नंबर 2.1 पेक्षा कमी असेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्या राज्याची लोकसंख्या आता कमी कमी होत जाईल. आणि जेवढेही तुमचे तमिळनाडू असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, या सगळ्यांची लोकसंख्या जी आहे ना ती 2.1च्या खाली असल्यासारखी आहे जवळपास. आणि तमिळनाडूचं मग काय म्हणणं होतं की यार आम्ही काय करतोय, लोकसंख्या विस्फोट होतोय म्हणून आम्ही तमिळनाडूची सरकार, आमच्या लोकांमध्ये आम्ही एवढं प्रबोधन केले, लोकांमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्यांना पटवून दिलं की लोकसंख्या कमी झाली पाहिजे, देशाची लोकसंख्या वाढली तर देशाची वाट लागते. मग त्या दृष्टिकोनातून तमिळनाडूचं असं म्हणणं आलं की देशाचा फायदा व्हावा, आपल्या सगळ्यांचा फायदा व्हावा म्हणून आम्ही आमची लोकसंख्या कमी करतोय. आणि UP आणि बिहारच्या लोकांनी हे लोकसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने काही पावलं उचललेली नाही आहेत, त्यामुळे त्यांची लोकसंख्या आमच्या प्रमाणात वाढत जाते. मग त्याच्यामुळे काय होतंय, त्यांची लोकसंख्या वाढत चालली आहे म्हणून त्यांचे खासदार पण वाढत आहेत, त्यांचे आमदार पण वाढत आहेत, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत त्यांचा जो वाटा आहे तो पण वाढत आहे आणि आमचा जो आहे तो कमी कमी होत जातोय. उलट पक्षी आम्ही तर चांगलं काम करतोय, मग आम्हाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी आम्हाला त्याचा लॉस सहन करावा लागतोय. त्यांनी म्हटलं की हे कुठलं न्याय आहे, चांगलं काम पण करा आणि त्याच्याबद्दल तुमचा काही फायदा पण होणार नाही, याला काही अर्थ नाही आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्ही असं करू नका. तुम्ही जर 2011ची लोकसंख्या घेतलात तर मग UPचा जो वाटा आहे तो फार जास्त वाढून जाणार आहे. तुम्ही काय करा, सगळी लोकसंख्या जी आहे ना ती 1971ला फ्रीज करून टाका. मग 84व्या घटनादुरुस्तीने असं सांगितलं आहे की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक राज्याची 1971ची लोकसंख्या लक्षात घेतली जाईल. आणि हे चेंज कधी होईल, 2026च्या नंतरची जी कुठली लोकसंख्या असेल ते मतदारसंघ परिसीमन वगैरे, डिलिमिटेशन कमिशन वगैरे तेव्हा इस्टॅब्लिश होईल आणि त्याच्यानुसार आहे. फक्त लोकसंख्या 71ची का आहे तर ज्या राज्यांनी लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केलेत त्यांना उलट नुकसानच होतोय, त्यामुळे त्या नुकसानाला कमी करण्यासाठी आपण असं केलेलं आहे. त्यामुळे आता बघा नवीन पार्लिमेंट बांधायचा चालू आहे विचार आणि मग सरकारकडून असं पण सांगण्यात आलेलं आहे की आता पार्लिमेंटची, लोकसभेची जी आहे नंबर ऑफ MPs ते वाढवून आम्ही खासदारांची संख्या लोकसभेतली 1000 करणार आहोत. मग 1000 जर खासदार होणार असतील तर मग ते कसं करणार आपण, ते सगळं डिस्ट्रीब्युशन 1000 खासदारांचं लोकसंख्येनुसार करणार, करेक्ट. मग 1971 पासून 2031ची लोकसंख्या येईल. आता लेटेस्ट जेव्हा ते 1000 करतील या घटनादुरुस्तीनुसार 2026च्या नंतरची लोकसंख्या राहील. म्हणजे या 60 वर्षामध्ये UPची लोकसंख्या भरभराटीने वाढलेली आहे. म्हणजे काय होईल, या 1000 पैकी त्यांचे आमदार, खासदार त्यांचे जास्तीत जास्त राहतील. आणि तमिळनाडू, केरळने चांगलं काम केले, आपली लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवली आहे, तर काय होईल, या 1000मध्ये त्यांचे खासदार कमीत कमी येतील. मग त्याच्यामुळे त्या गोष्टीला कर्नाटक, तमिळनाडू वगैरेचा, केरळाचा विरोध आहे. असो, आपण डायग्रेस होतोय. तर आपल्याला काय करायचं आहे, आमदाराच्या मताची व्हॅल्यू कशी काढायची आहे, ठीक आहे. आमदाराच्या मताची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, टोटल लोकसंख्या घ्यायची आहे, ठीक आहे. टोटल लोकसंख्या डिवायडेड बाय टोटल निवडून आलेले आमदार. मग आपल्याला काय करायचं, समजा महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताची जर व्हॅल्यू काढायची असेल तर लोकसंख्या, आता महाराष्ट्राची लोकसंख्या 1971ला किती होती, जवळपास 5 कोटी होती. मग तिला काय करायचे, आमदार सध्याचे घ्यायचे. 1971ला किती होते ते नाही घ्यायचे, आमदार आत्ताचे घेऊ शकतो. आमदार किती आत्ताचे, 288 निवडून आलेले आमदार असतात. मग हे 5 कोटीला 288ने डिवाईड केल्यावर किती येतं, 175. म्हणजे काय झालं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराच्या मताची व्हॅल्यू 175 आहे. मग ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, महाराष्ट्राची टोटल व्हॅल्यू काढायची. महाराष्ट्राची टोटल व्हॅल्यू कशी काढणार ती बघा, एका आमदाराच्या मताची व्हॅल्यू 175 गुणिले
टोटल आमदार 288. मग महाराष्ट्राच्या टोटल सर्व आमदारांच्या मतांची व्हॅल्यू जवळपास 50,000 काहीतरी येते. ठीक आहे. तर आता हे अशा प्रकारे महाराष्ट्राचे 50,000 आले. मग UPचे काही येतील, तमिळनाडूचे काही येतील, MP चे काही येतील. त्या सगळ्या स्टेट्सचं टोटल करायचं, सर्व स्टेट्सचं टोटल करायचं. ते जवळपास 5.5 लाखाच्या आसपास काहीतरी येतं. ठीक आहे. 5.5 लाखाच्या आसपास आलं. करेक्ट. हे बघा, तुम्हाला इथे दाखवतो. बघा, प्रेसिडेन्शियल इलेक्शन 2017 स्टेटमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ वोट्स. बघा इथे तुम्हाला दिसतंय, इथे महाराष्ट्र दिसते 15 नंबरला. महाराष्ट्रातले आमदार 288 दिसतंय. 1971ला महाराष्ट्राची लोकसंख्या 5,04,12,235. मग प्रत्येक आमदाराच्या मताची व्हॅल्यू 5 करोड डिवायडेड बाय 288. महाराष्ट्राची आली 175. मग काय करायचं आहे, पूर्ण महाराष्ट्राची टोटल व्हॅल्यू 175 गुणिले 288 किती आलं, 50,400. मग प्रत्येक राज्याचा काढला. आंध्र प्रदेशचं आलं 27,000, आपल्या आसामचं आलं 14,000, गुजरातचं आलं 10,000. अशा प्रकारे प्रत्येक राज्याचं आपण काढलं. गुजरातचं 26,000 आलं. तर आपली टोटल किती आली, 5,49,495. 5,49,495. म्हणजे काय झालं, आमदारांचा विषय आता इथे संपला. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपण बघा, आपण वर काय करतोय, खासदारांचं इलेक्शन घेतोय. मग खासदार काय करतायत, खासदारच्या मताची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. मग ती कशी काढणार, सर्व राज्यांची टोटल घेणार तुम्ही. सर्व राज्यांची टोटल म्हणजे महाराष्ट्राची 50,000 काढली होती आपण, हरियाणाची 10,000, गुजरातची 26,000, आंध्राची 14,000. असे सर्व राज्यांची टोटल घ्यायची आणि त्याला टोटल खासदारांनी डिवाइड करायचं. टोटल खासदार कोणते, टोटल निवडून आलेले खासदार है ना. किती आहेत बघा, सर्व राज्यांची किती आली होती, 5,49,495 काहीतरी आली होती. करेक्ट. मग ह्याला डिवाइड करायचं टोटल खासदार जे निवडून आलेले त्याच्याने. टोटल निवडून आलेले खासदार किती आहेत मित्रांनो, 543 लोकसभेतले आहेत, 233 राज्यसभेतले आहेत. ह्यांचं जर केलं तर 776. ह्याच्याने आपण डिवाइड करायचं. मग किती येते अमाऊंट, 208 का 500 काहीतरी आहे, ती बघूया. मग आता बघूयाच आपण इकडे. 549, 5,49,495 आपण डिवाइड केले 776ने. तर एका खासदाराच्या मताची व्हॅल्यू आली 708. ठीक आहे, 708. म्हणजे हे काय झालं, राज्यसभा आणि लोकसभेच्या प्रत्येक खासदाराच्या मताची व्हॅल्यू 708 आली. मग आपल्याला काय करायचं आहे, सर्व खासदारांच्या मताची व्हॅल्यू टोटल काढायची. ती आपण काढली 776ला गुणिले केलं 708ने. मग किती आलं, 5,49,408. बघा मित्रांनो, राज्यांचं नंबर आलं तुमचं 5,49,495 प्लस खासदारांच्या मताची व्हॅल्यू आली 5,49,408. बघा काय केलं आपण, फॉर्म्युला मस्तपैकी लावला आणि आमदारांच्या मतांची व्हॅल्यू सेम केली, खासदारांच्या मतांची व्हॅल्यू सेम केली. म्हणजे काय झालं, राज्याला 50% आले, केंद्राला 50%. ऑब्व्हियसली एक्झॅक्ट 50% नाही आहेत, पण ॲज फार ॲज पॉसिबल आपण त्याला जवळ आणलेलं आहे. मग इथे काय झालं, तुम्हाला MLAs MPs 4,896 टोटल जे होते ते मग किती झालं, 10,98,903. म्हणजे 10,98,903. ठीक आहे. अच्छा, इकडे एक गोष्ट मी विसरलो होतो बोलायचं. आमदाराच्या मताची व्हॅल्यू काढताना, आमदार त्याच्या मताची व्हॅल्यू काढताना आपण काय करतोय,
राज्याची टोटल लोकसंख्या घेतोय आणि त्याला डिवाइड करतोय टोटल आमदारांनी निवडून आलेले, टोटल आमदार, ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपण व्हॅल्यू काढतोय. पण जेव्हा तुम्ही 5 करोडला 5 कोटीला 288ने डिवाइड करता, तेव्हा हा जो नंबर आहे ना तो फार मोठा येतो. तो किती येतो? एवढा येतो, 1,75,000 येतो. मग 1,75,000 ही व्हॅल्यू घेऊन कॅल्क्युलेशन करणं जरासं किटकट होऊन जातो. त्यामुळे मग काय सांगितलं संविधानाने की ह्याला डिवाइड करा 1,000ने. मग काय होतं, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, उत्तर आले 175. ठीक आहे. म्हणजे हे जे कोशंटमध्ये 1,000 जे होतं, भागाकारात 1,000 घ्यायचं, कशासाठी घ्यायचं त्याचं काहीच मिनिंग नाही आहे. त्याचं मिनिंग फक्त हे जे वरचे 3 शून्य आहेत ते कट करण्यासाठी, जेणेकरून आपल्या आमदाराच्या मताची व्हॅल्यू जी आहे ती अशी 50, 100, 150, 200मध्ये आली पाहिजे, त्याच्यासाठी फक्त. अदरवाईज ती मग 1.5 लाख, 2.25 लाख, 2 लाखमध्ये येते, कारण लोकसंख्या आपली कोटीमध्ये आहे. ठीक आहे. तर फक्त छोटा नंबर पाहिजे म्हणून आपण त्याला इंटू 1/1000ने डिवाइड करतो. हे माझ्या लक्षात नाही राहिलं होतं, विसरलो होतो. ठीक आहे. अशा प्रकारे आता आपण इलेक्शनमध्ये कुठंपर्यंत आलो, आपण काय काय समजून घेतलं, निर्वाचक गण समजून घेतलं. म्हणजे कोणकोण लोक आहेत जे राष्ट्रपतीला वोटिंग करणार आहेत. सर्व राज्यातले आमदार वगैरे करतील आणि खासदार वगैरे करतील. मग आता ह्याच्या पुढे आपला सीन येतो STVचा, म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनचा. मग आपल्याला काय करायचं आहे, त्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं बघा की इथे तुम्हाला ते दिसेल की आपल्याला काय करायचं आहे, राष्ट्रपतीला निवडून आणायचं आहे. ठीक आहे. मग राष्ट्रपतीला निवडून आणत असताना तुम्ही बघा की आपण काय केलं होतं की कोटा डिक्लेअर केला. राष्ट्रपतीला निवडून आणण्यासाठी आपण एक कोटा डिक्लेअर केलेला आहे. तो कोटा आहे कितीचा आहे, 50% + 1चा. म्हणजे तो जो नंबर होता मित्रांनो 10,98,000 टोटल, म्हणजे टोटल आमदारांच्या मतांची व्हॅल्यू आणि टोटल खासदारांच्या मतांची व्हॅल्यू ही 10,98,000 आली होती. आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या 50% + 1 ज्याला येतील त्याला आपल्याला प्रेसिडेंट बनवायचं आहे. मग आपण त्याचा घेतो सूत्र. त्याचं सूत्र काय आहे की टोटल व्हॅल्यू, कुणाची व्हॅल्यू टोटल, सर्व आमदार प्लस खासदार. करेक्ट. म्हणजे बघा, सर्व राज्यातून निवडून आलेले आमदार, दिल्ली आणि पुदुचेरीमधून निवडून आलेले आमदार, मग त्यांची इंडिव्हिज्युअल आपण व्हॅल्यू काढली, त्या सर्व व्हॅल्यूचं ॲडिशन केलं तर मग जेवढी किंमत आली 5.5 लाख आली होती. मग लोकसभा आणि राज्यसभेमधून निवडून आलेले जे काही खासदार आहेत 776, त्यांची प्रत्येकाची व्हॅल्यू काढली आणि त्याचं ॲडिशन केलं, मल्टिप्लिकेशन केलं 708ने, आणि त्या दोघांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय आलं, 10,98,000 आपला नंबर आलं. मग आपल्याला काय करायचं आहे, प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनमध्ये प्रमाणशीर प्रतिनिधित्व करत असताना आपण काय करतो बघा, तुम्हाला किती व्यक्तींना निवडून आणायचं आहे. ठीक आहे. किती व्यक्तींना निवडून आणायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपला जो मतदारसंघ आहे, ठीक आहे, त्या मतदारसंघातून आपण एकच आमदार निवडून देतो. ठीक आहे. एका मतदारसंघातून एकच आमदार. आम्ही देगलूरचे आहोत, देगलूरला जेवढा एरिया आहे त्याच्यातून एकच आमदार. पण काही देशामध्ये, इनफॅक्ट भारतामध्येही आधी असं झालं होतं की काही देशामध्ये त्याला या कॉन्स्टिट्युएन्सीजला, ज्या मतदारसंघातून एकच आमदार येतो त्याला सिंगल मेंबर कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतात, सिंगल मेंबर मतदारसंघ म्हणतात. पण काही मतदारसंघ हे 2 किंवा 3 मेंबरचे पण असू शकतात. म्हणजे एकाच गावातून तुम्ही 2 किंवा 3 मेंबर्सला पण जिंकून आणू शकता. असा सीन कुठे होतो बघा,
आपल्याकडे ग्रामपंचायतीचं आपण पंचायत राजमध्ये सगळं पाहिलेलं आहे. ग्रामपंचायतीच्या एरियाला आपण वॉर्डमध्ये डिवाईड केलेलं आहे आणि प्रत्येक वॉर्डातून आपण काय करतो, 2 ते 3 मेंबर निवडून आणतो. करेक्ट. मग काय झालं, तेच झालं ना, एका वॉर्डातून 2-3 मेंबर आणतोय, इथे पण एका वॉर्डातून 2-3 मेंबर आणू शकतो. मग पण आपली जी पंचायत समितीची ग्रामपंचायतीची जी निवडणूक आहे ती निवडणूक आपण फर्स्ट पास द पोस्ट सिस्टमने घेतो. साधी मेजॉरिटी ज्याला आहे त्याच्यातून घेऊन टाकतो. मग त्याच्यामध्ये आपला इलेक्शन डिक्लेअर करण्याचा एक फॉर्म्युला आहे की सगळ्यात आधी आरक्षित जागा डिक्लेअर केल्या जातात, त्याच्यानंतर त्याच्यामध्येही SC ST OBC, मग महिलांच्या जागा डिक्लेअर केल्या जातात, त्याच्यामध्ये SC ST OBC आणि अराखीव महिला, आणि त्याच्यानंतर अराखीव जागा डिक्लेअर केल्या जातात आणि अशा प्रकारे ते 2 किंवा 3 मेंबर आपण सिलेक्ट करतो. असो, त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा STVचा प्रश्न येतो ना, तुम्हाला इथून किती मेंबर निवडून आणायचे आहेत. आता राष्ट्रपती आपल्याला एकच निवडून आणायचं, त्यामुळे डिवायडेडमध्ये 1 लिहायचं आणि त्याला +1 करायचं. मग ह्याच्याने काय होतं, त्याचं प्रमाणशीर प्रतिनिधित्व आपल्याला भेटून जातं. म्हणजे काय होतं, समजा 100 टोटल वोट्स आहेत आणि आपल्याला एक माणूस त्याच्यातून काढायचं आहे, तर आपण एक आमदार +1 केलं तर किती झालं, 100 डिवायडेड बाय 2 झालं. म्हणजे जो जिंकून येणारा आहे त्याला 50% मत असतील. करेक्ट. पण असंच समजा दुसऱ्या बाजूला आपण असं केलं की 100 वोट झाले आणि आपल्याला त्या एरियातून 2 आमदार काढायचे आहेत, तर आपण काय केलं, 2 आमदार +1 केलं, म्हणजे काय झालं, 100 डिवायडेड बाय 3 झालं. म्हणजे जिंकून आलेल्या दोन्ही आमदारांना किमान 33% मत असतील. ठीक आहे. मग तेच आपल्याला करायचं आहे. पण मग राष्ट्रपतीसाठी आपल्याला काय करायचं, 50% नाही करायचं, 50% +1 करायचं आहे. करेक्ट. मग इथे काय झालं बघा, इथे तुमचं दिसतंय 100 डिवायडेड बाय 2, इथे जर मी +1 केलं तर इथे +1 होईल, हे 50 +1 होईल. म्हणजे काय होईल, त्या 100 वोट्सपैकी 51 वोट जिंकणारा माणूस हा राष्ट्रपती बनेल. आता इथे परत तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की टोटल व्हॅल्यू सर्व आमदार आणि खासदारांची ही झाली. ठीक आहे. मग इथे एक गोष्ट काय समजून घ्यायची, इथे प्रत्येक आमदार बघा, आता महाराष्ट्राचे आमदार जर असतील ना, त्यांना काय करतात, महाराष्ट्राचे जे विधानमंडळ आहे तिथे इलेक्शनच्या जो दिवस असेल इलेक्शनचा त्या दिवशी सर्व आमदारांना बोलवलं जातं आणि त्यांना एक मतपत्रिका दिली जाते. मग इलेक्शनसाठी जेवढे लोक थांबलेले आहेत, रामनाथ कोविंद असतील आणि मीरा कुमारी असतील किंवा अजून कोणी असतील, त्यांची नावं लिहिलेली असतात आणि मग प्रत्येक आमदार काय करतो, प्रेफरन्स देतो. रामनाथ कोविंद यांना 1, मीरा कुमारी यांना 2. मग अशा प्रकारे हे जे मत मिळालं, ठीक आहे. मग महाराष्ट्रातला हा जर आमदार असेल तर काय करतात, रामनाथ कोविंद यांना मत दिलं त्या आमदाराने, म्हणजे ह्या मताची व्हॅल्यू 175 धरतात. मग दुसऱ्या आमदाराने मीरा कुमारींना दिलं, मीरा कुमार ज्या होत्या, मग मीरा कुमारना 175 धरतात. मग तिसऱ्या आमदारने परत रामनाथ कोविंद यांना दिलं 175. असं करत करत महाराष्ट्राचं टोटल काढतात, है ना. मग प्रत्येक राज्यामध्ये असंच केलं जातं. ठीक आहे. मग सगळ्या राज्यांचं झालं. मग संसदेमध्ये पण असंच चालू असतं. संसदेमध्ये एक सेपरेट रूम ठेवतात राज्यसभेच्या प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी. प्रत्येक खासदाराला तेच करतात, मतपत्रिका देतात, त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं आहेत, रामनाथ कोविंद आणि मीरा कुमार. आणि ते काय करतात, खासदाराने समजा रामनाथ कोविंद यांना पहिला मत दिला, मग त्याला 708 काउंट केलं जातं, कारण खासदाराच्या एका मताची व्हॅल्यू 708 आपण पाहिली आहे. मीरा कुमारींना दिलं 708 करतात. अशा प्रकारे पूर्ण 776 मेंबरचं आपण कॅल्क्युलेट करतो. मग हे संसदेतले सगळे मेंबर्सचे वोट्स आणि सर्व राज्यातून आलेल्या सगळ्या मेंबर्सचे वोट्स असं काउंट करतो आपण आणि मग बघतो की राष्ट्रपतींना तो कोटा क्लिअर झाला का नाही. नाही झाला तर मग आपण सेकंड राऊंडला या लिस्टमध्ये समजा रामनाथ कोविंद आहेत, मीरा कुमारी आहेत, अजून दुसरे तरी कोणी नव्हते समजा, पण समजा फॉर एक्झाम्पल कोणीतरी असले, मी असलो समजा आणि कोणीतरी अजून दुसरं असलं, मग ज्याला सगळ्यात कमी आहेत त्याला कॅन्सल करतात. त्याचे जे सेकंड चॉईस वोट आहेत ते ज्यांना ज्यांना पडलेले आहेत त्यांना देऊन टाकतात. जी आपण STVची प्रोसेस समजलेली आहे ती. मग अशा प्रकारे काय होतं,
रामनाथ कोविंद यांना मिनिमम 50% +1 वोट्स मिळाले का आहेत की नाही ते आपण सुनिश्चित करतो. म्हणजे काय, हे जे 10,98,000 वॉटेवर जे नंबर होतं त्याच्या +1 एवढं आलं का नाही. मग ह्याच्यातून काय होतं की जो माणूस राष्ट्रपती बनतो त्या माणसाला भारतातल्या 50% आणि 1 अशा पॉप्युलेशनचा किंवा व्यक्तींचा सपोर्ट आहे असा त्याचा अर्थ निघतो. ठीक आहे, हे झालं. अशा प्रकारे 10,98,903 झाले. मग बघा 2017च्या इलेक्शनमध्ये मीरा कुमार यांना 3,67,314 मत मिळाले होते टोटल, आणि रामनाथ कोविंद यांना 7,02,044. म्हणजे रामनाथ कोविंद यांनी कोटा क्लिअर केला होता, 65% मत आहेत आणि त्यांना असं डिक्लेअर केलं जातं. हा फॉर्म नंबर 7 असतो. डिक्लेअर कोण करतात? रिटर्निंग ऑफिसर. राष्ट्रपती इलेक्शनचे रिटर्निंग ऑफिसर कोण असतात? लोकसभेचे सेक्रेटरी जनरल, महासचिव. आणि उपराष्ट्रपती इलेक्शनचे रिटर्निंग ऑफिसर कोण असतात? राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल. अशा प्रकारे इथे आपला कलम 54 आणि कलम 55 मध्ये जी निवडणूक पद्धत दिलेली आहे. 54 मध्ये काय दिलं होतं? निवडणूक दिली आहे. राष्ट्रपतीचा 1952चा कायदा केला आहे आपण. मग त्याच्यामध्ये इलेक्टोरल कॉलेज जे असतं, निर्वाचक गण म्हणजे राष्ट्रपतीला निवडून देण्यासाठी कोण कोण लोक असतात ते पाहिलं. आणि इथे आपण निवडणूक पद्धत पाहिली की एकल संक्रमण पद्धत म्हणजे काय असतं, प्रमाणशीर रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असतं. मग अशा ॲक्च्युली जेव्हा वोटिंग होते, म्हणजे आता आपण लोकशाहीमध्ये आपल्याला माहिती आहे की लोकशाहीमध्ये पब्लिक लोकांना निवडून देते. मग आता निवडून देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याला वोटिंग सिस्टम जे म्हणतो ना, म्हणजे आपण आमदाराच्या इलेक्शनला जी वोटिंग सिस्टम वापरतो त्याच्यामध्ये काय, ज्याला जास्त वोट मिळाले तो इलेक्शन जिंकला. समजा 100 लोक आहेत, 100 वोटर्स आहेत आणि 25 जण इलेक्शनला थांबले. ठीक आहे, आणि त्या 25 जणांना असे 4-5 जरी वोट्स मिळाले तरी ज्याला 6 वोट्स मिळाले तो जिंकून येतो. तो आपल्या आमदार खासदाराच्या वोटिंगचा फायदा आहे की आपला जो आमदार आहे तो 50% किंवा मेजॉरिटी लोकांचा रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहे. तो 25%, 26%, 22%, 15% घेऊन पण जिंकू शकतो. किंवा मग त्याच्या पलीकडे जाऊन मग त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम वाटतोय. मग त्याच्यासाठी आपण काय केलं आहे, एकल संक्रमणीय पद्धत पण घेतली आहे. पण आता ही जी पद्धत आहे तिला प्रमाणशीर प्रतिनिधित्व कॉन्स्टिट्यूशनमध्ये जरी म्हटलेलं आहे तरी स्कॉलरचं असं म्हणणं आहे की ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत नाही आहे. प्रमाणशीर प्रतिनिधित्वामध्ये काय होतं की एका मतदारसंघातून 2पेक्षा जास्त लोकांना निवडून दिलं जातं, 2 किंवा 2पेक्षा जास्त. आणि इथे आपण एकाच प्रधानमंत्र्याची, एकाच राष्ट्रपतीची निवड करतोय. त्यामुळे ते चुकीचं आहे असं पण बरेच जण म्हणतात. पण आता नाव दिले तर आपण ते लक्षात ठेवायचं. मग हे STV जो प्रकार आहे वोटिंगचा, मग एकल संक्रमण पद्धत जी आहे, सिंगल ट्रान्सफरेबल वोट, किंवा त्याच्या पलीकडे जाऊन मग प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या ऐवजी अल्टरनेटिव्ह वोटिंग सिस्टम. म्हणजे क्रिटिक्स म्हणतात की भारतात जी राष्ट्रपतीसाठी जी वापरलेली आहे ती प्रमाणशीर प्रतिनिधित्व नाही आहे, तर ती ऑल्टरनेटिव्ह वोटिंग सिस्टम आहे. मग त्या ऑल्टरनेटिव्ह वोटिंग सिस्टममध्ये काय असतं की तुम्ही प्रेफरन्स देतात, आपले प्रेफरन्सच्या नुसार मग ते ह्याला नाही तर त्याला वोट ट्रान्सफर होतं. मग पार्टी आणि लिस्ट सिस्टम पण असते. ॲक्च्युली तो एक फार मोठा टॉपिक आहे, त्याच्यावर एक तासभर चर्चा पण होऊ शकते की वेगवेगळ्या वोटिंग सिस्टम प्रत्येक देशामध्ये, राज्यामध्ये कशा कशा प्रकारच्या आहेत, प्रत्येकाचे फायदे आणि तोटे वगैरे काय आहेत. पण ते बघूया, तुम्हाला हवं असेल तर तसं कमेंट्समध्ये सांगा. आपण त्याच्यावर पण एखादा एक छोटासा लेक्चर एक अर्ध्या पाऊण तासाचा बनवू शकतो. तर हे निवडणूक पद्धत कशी आहे ती ह्याच्यामध्ये आहे. आणि कलम 71 मध्ये सांगितलं आहे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये काहीही विवाद निर्माण झाला तर तो फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टात, तेही इलेक्शनच्या रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या 30 दिवसानंतर घेऊन जाता येतं. त्याच्या पलीकडे तुम्ही ते करू शकत नाही. मग काय होतं की सुप्रीम कोर्ट जो देईल निर्णय जो देईल सुप्रीम कोर्ट तो अंतिम राहील. समजा विवाद कशामुळे उपस्थित होतो, काही जण म्हणू शकतात की आम्ही जो वोट टाकलेला आहे तो बरोबर टाकला होता, पण निवडणूक आयोगातला हा अधिकारी पैसे घेऊन बसलेला आहे आणि त्याने आमच्या मताला अवैध ठरवलेला आहे. हा एक ऑब्जेक्शन येऊ शकतो. किंवा दुसरा ऑब्जेक्शन येऊ शकतो की जेव्हा राष्ट्रपतीचं इलेक्शन झालं तेव्हा
महाराष्ट्रातली विधानसभा सस्पेंड झाली होती किंवा महाराष्ट्रातील विधानसभा विसर्जित झाली होती, तेव्हा महाराष्ट्रातले हे 288 आमदार वोटिंग करूच शकले नाही. हा दुसरा ऑब्जेक्शन होऊ शकतो. तिसरं ऑब्जेक्शन काय आहे की कोणी म्हणू शकते की जेव्हा राष्ट्रपतीची निवडणूक झाली तेव्हा राजस्थानच्या आमच्या विधानसभेमधले हे 4 आमदारांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचे इलेक्शन्स होणार होते. तुम्ही थांबा, त्या 4 लोकांचं आता काय करायचं मग? हा एक तिसरा प्रश्न आला. चौथा प्रश्न काय आला की कुणीतरी म्हणू शकतं की नाही, राष्ट्रपतीची निवडणूक झाली तेव्हा आमच्या मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये जे आमदार होते ते ऑपोजिशनचे होते, म्हणून 10 आमदारांना स्पीकरने निलंबित करून टाकलं होतं, म्हणून त्यांचं तुम्ही वोटिंगमध्ये घेतलं नाही आहे. मग कसं? किंवा काही लोकांना अपात्रता असल्यामुळे 4 खासदारांना अपात्र केले आणि त्यांची निवडणूक अवैध ठरवली, तर मग ते 4 अवैध ठरवून गेलेले जे आहेत ते वोट करणार का खासदार? नाही करणार. मग असे कुणी इश्यूज घेऊन येऊ शकतो, तर तसं जर काही असेल तर ते फक्त आणि फक्त सुप्रीम कोर्टात तुम्हाला घेऊन जाता येणार. नाहीतर कुठल्या तरी दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये घेऊन बसले की ते राष्ट्रपतीचं इलेक्शन चुकीचं आहे, तसं नाही जमणार. तर बघा मित्रांनो, आपण साधारणतः आता तासभर चर्चा केली आहे. STV वगैरे हे ते तुम्हाला सगळं कळालं असेल. नाही कळालं तर सांगा, आपण अजून त्याच्याबद्दल चर्चा करूया. ॲक्च्युली टीचिंग वगैरे आमच्यासाठी पण नवीन आहे, ते माहीत आहे, पण बऱ्याच वेळा मग त्या गोष्टीमध्ये एक्सप्रेस करता येत नाही. असो, हे झालं. आता बघा, कलम 56 आहे पदावधी. पदावधी म्हणजे काय की कलम 56 नुसार भारताचं संविधान असं म्हणतं की भारताचा राष्ट्रपती हा 5 वर्षासाठी निवडून दिला जाईल. 5 वर्षासाठी निवडून दिला जाईल म्हणजे काय की दुसरा राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ह्याचे 5 वर्ष संपण्याच्या आधी निवडणूक घेतली जाईल. पण काय होतं, त्याची निवडणूक घेण्याच्या आधी समजा एका वर्षांनी आपला राष्ट्रपती जो निवडून आला तो मेला, मग काय करायचं? मग समजा तो मेला तर त्याच्या जागी त्याचं काम जे आहे ते उपराष्ट्रपती पाहतील आणि 6 महिन्याच्या आत नवीन निवडणूक घेण्यात येईल. ठीक आहे. समजा आता राष्ट्रपती आहे, जिंकून आलाय, एका वर्षांनी त्याचं निधन झालं, मग काय होईल? लगेच उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची शपथ घेतं आणि ते राष्ट्रपती म्हणून काम पाहतं आणि निवडणूक आयोगावर जबाबदारी येते की 6 महिन्यांच्या आत आता नवीन इलेक्शन तुम्ही घ्या. मग समजा राष्ट्रपतीने राजीनामा दिला है ना, मग राजीनामा दिल्यावर काय करता येईल? किंवा समजा राष्ट्रपतीची निवडणूक अपात्र ठरवली, ते कलम 71 मध्ये आपण सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अरे ह्याची जी निवडणूक झाली ती फ्रॉडमध्ये झाली आहे, आम्ही ते कॅन्सल करतो, आता नवीन निवडणूक घ्या. तर मग पण त्याचा पदावधी संपतो आणि नवीन निवडणूक घ्यावी लागेल 6 महिन्याच्या आत. किंवा तो मेंटल झाला समजा, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये काय होऊ शकतं. तर अशा वेळेस काय होतं की आपला राष्ट्रपती फक्त हंगामी स्वरूपासाठी तात्पुरत्या काळासाठी 6 महिन्यासाठी राष्ट्रपती म्हणून काम पाहतो. पण अमेरिकेत कसं होतं, अमेरिकेचा जो उपराष्ट्रपती आहे, समजा राष्ट्रपतीचं इलेक्शन झालं, 6 महिन्यांनी राष्ट्रपती मेला, मग तिकडे 3.5 वर्ष आता शिल्लक राहिले, तर ते पुढचे 3.5 वर्ष अमेरिकेचा राष्ट्रपती उपराष्ट्रपती जो आहे तो राष्ट्रपती बनतो आणि काम पाहतो. त्यामुळेच आता समजा जो बायडेन आणि कमला हॅरिस तिकडे आहेत, समजा काही कारणास्तव जो बायडेनचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या जागेवर कोण येतील? त्यांच्या जागेवर कमला हॅरिस राष्ट्रपती बनतील आणि रिमेनिंग पुढच्या पूर्ण टाईमसाठी कमला हॅरिस हे राष्ट्रपती राहतील. त्यामुळे तुम्ही तिकडचे पाहिलं असाल, बायडेन यांचा जो काही प्रचार वगैरे सगळा झाला होता ना, त्या प्रचारामध्ये बायडेन आणि खाली हॅरिस असं नाव लिहिलेलं होतं. म्हणजे काय की हे दोघं मिळून हे इलेक्शन कंटेस्ट करत आहेत. त्यामुळे अमेरिकेचा उपराष्ट्रपती पॉवरफुल आहे, कारण राष्ट्रपती गेला तर तो राष्ट्रपती बनतो. पण भारताचा उपराष्ट्रपती पॉवरफुल नाही आहे. राष्ट्रपती जरी गेला तरी ह्याला फक्त मॅक्सिमम 6 महिन्यासाठी राष्ट्रपती बनवतात. पण समजा 5 वर्षांनी इलेक्शन व्हायला पाहिजे आणि समजा 2017चं इलेक्शन झालं आणि 22ला नेक्स्ट इलेक्शन घ्यायचं आहे आणि इलेक्शन आयोगाचा प्लान तसा चालू आहे. पण तेव्हा काय झालं, करोनाची आता 2री 3री 4थी गेली, 7वी 8वी लाट तेव्हा चालू असेल. तर 7वी 8वी लाट चालू असेल तेव्हा इलेक्शन घेता येणार का कमिशनला? नाही घेता येणार. मग काय होईल, 5 वर्षापेक्षा जास्त काळासाठी जो राष्ट्रपती आहे तो राहू शकतो. समजा इलेक्शन झालं नाही तर 5 वर्ष संपले, ह्याला काही कुठल्याही परिस्थितीत निघूनच जावं लागतं असं नाही आहे. रामनाथ कोविंद आहेत, समजा अशी काही अपरिहार्य परिस्थिती आली तर रामनाथ कोविंद हे कंटिन्यू करतील 5 वर्षापेक्षा जास्त. पण समजा इलेक्शन घेता येणार नसेलच तर
हे तुम्हाला 56मध्ये दिसतं. 57मध्ये पुनर्नेमणुकीसाठी पात्र, म्हणजे 2022ला आपले जे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद ते परत इलेक्शनला थांबू शकतात. कितीही वेळा थांबू शकतात ते, 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी, असं एकच 2च वेळ. अमेरिकेत कसं आहे, राष्ट्रपती फक्त 2च वेळ राहू शकतो. आपल्याकडे तसं नाही आहे, त्यांना वाटेल तेवढ्या वेळेस ते इलेक्शनला थांबू शकतात. मग आहे निवडणुकीसाठी पात्रता. निवडणुकीसाठी पात्रता काय? भारताचा नागरिक असणं पात्रता आहे. आता भारताचा नागरिक असणं पात्रतामध्ये अमेरिकेत आणि भारतात थोडासा डिफरन्स आहे. अमेरिकेमध्ये अमेरिकेचा नागरिक पण असावा, शिवाय त्याचा जन्म अमेरिकेतच झालेला पाहिजे. म्हणजे समजा उद्या मी अमेरिकेत गेलो आणि 2-4 वर्षांनी 5 वर्षांनी मला अमेरिकेची नागरिकता मिळाली, पण नागरिकता मिळून पण मी अमेरिकेचा राष्ट्रपती बनू शकत नाही, कारण माझा जन्म भारतात झालेला आहे. पण भारतात मात्र तसं होऊ शकतं. समजा बाहेरचा कोणी आला आणि त्याने भारतातलं नागरिकत्व घेतलं. समजा आता अदनान सामी आहे, अदनान सामी आता भारताचा नागरिक झालेला आहे, तर उद्याला चालून तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीला थांबू शकतो. संविधानाने तसा हक्क दिलेला आहे. फक्त भारतातच जन्म झाला पाहिजे अशी काही अट आपल्याकडे नाही आहे, अमेरिकेत आहे. त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपला राष्ट्रपतीकडाचा लॉ म्हणा किंवा नागरिकत्वाचा लॉ जो आहे तो जास्त लिबरल आहे, जास्त चांगला आहे. 35 वर्ष झालेले पाहिजे, लोकसभेसाठी पात्र पाहिजे आणि त्यांच्याकडे कुठलंही लाभाचं पद नसलं पाहिजे. कुठल्याही कंपनीमध्ये, समजा सरकारी कंपनीमध्ये त्यांना हे नसलं पाहिजे, किंवा कुठल्याही ते ह्याच्यामध्ये सर्व्हिसमध्ये वगैरे नसले पाहिजे, आणि ते कुठलेही आमदार खासदार वगैरे नसले पाहिजे. म्हणजे काय की आमदार खासदार इलेक्शनला थांबू शकतात का नाही? ऑफकोर्स थांबू शकतात, पण दोन्ही जॉब एकत्र नाही करू शकत. म्हणजे राष्ट्रपती पण आहेत आणि ॲट द सेम टाईम कुठले तरी खासदार पण आहेत पुण्याचे, असं नाही जमणार. तुम्ही पुण्याचे खासदार असाल आणि तुम्ही राष्ट्रपतीच्या इलेक्शनला थांबलात, तिकडे सिलेक्शन झालं की तुमचं हे पद रिक्त होतं. मग आता आवेदनपत्र भरताना काय होतं? आवेदनपत्र भरणं म्हणजे समजा राष्ट्रपतीच्या इलेक्शनसाठी कोणाला तरी थांबायचं आहे, तर 4था का 5वा इलेक्शन होता राष्ट्रपतीचा, तेव्हा अक्षरशः 10-12 जण थांबले होते इलेक्शनला. त्याच्यापैकी 7-8 जणांना तर वोटिंगच्या नंतर 0 मते मिळाली होती. पण मग ते काय होतं, त्या 10-12 जणांना सगळ्यांना 16-17 जणांना सर्व सोयीसुविधा प्रोव्हाइड कराव्या लागतात इलेक्शनच्या काळापर्यंत. पण त्यांचा रिअलिस्टिकली जिंकण्याचा चान्स 0 आहे. अक्षरशः 0-0 मतं पडलेली आहेत. तुम्ही इलेक्शन कमिशनच्या रिपोर्ट्स काढून पहा, असे नील 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 0-0-0-0 लिहिलेलं आहे. मग असले जे आपले कुठलेही पक्या गण्या वगैरे जे पोरं आहेत, त्यांना इलेक्शन कंटेस्ट करण्यापासून थांबवण्यासाठी असं केले की 50 प्रास्ताविक 50 अनुमोदन. म्हणजे काय की राष्ट्रपतीच्या निवडणुकीला जे लोक मतदान करू शकतात असे 50 लोकांनी त्याला पहिली चॉईस आमचा हा आहे म्हणून प्रस्ताविक दिलं पाहिजे, आणि 50 लोकांनी त्या प्रस्ताविकेला अनुमोदन दिलं पाहिजे की हां हे जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे टोटल मतदान करणारे जेवढेही आमदार खासदार आहेत त्याच्यापैकी कमीत कमी 100 लोकांनी याला पाठिंबा दिला पाहिजे की हा आमचा राष्ट्रपती उमेदवार आहे, इलेक्शन झालं तर आम्ही याला वोट करू. ह्याच्यामुळे काय होतं की कुणीही ऐरागैरा नथू खैरा हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी थांबणार नाही, आणि थांबून मग उगाच किचकट करणार नाही, इलेक्शन कमिशनचं डोकं खाणार नाही. RBIच्या मध्ये 15,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट करावे लागतात. RBI असेल किंवा कुठलंही भारत सरकारचं ट्रेजरी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 15,000 रुपये डिपॉझिट करावे लागतात. हे 15,000 पण कशासाठी की मजाक म्हणून कोणीही इलेक्शनला थांबणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की अदरवाईज 15,000चा तरी लॉस आपल्याला होणार आहे. आणि 1/6 वोटपेक्षा जर तुम्हाला कमी वोट्स मिळाले तर तुमचं इलेक्शन हे जे आहे ते तर तुमचे हे 15,000 तुम्हाला परत भेटणार नाही. तुमचं डिपॉझिट जप्त होणे जे म्हणतो आपण ते 1/6 आहे. मग त्याच्यानंतर आर्टिकल 59 मध्ये पदाच्या शर्ती दिलेल्या आहेत. म्हणजे हे पद जर तुम्ही धारण करत असाल तर तुम्हाला काय होईल? तुम्ही सदस्य नसले पाहिजे संसदेचे किंवा विधिमंडळाचे. सदस्य असाल तर मग तुमचं सदस्यत्व ते रिकामं होऊन जाईल. म्हणजे मी राष्ट्रपती पण राहतो आणि आमच्या अमरावतीचा खासदार पण राहतो अशी तुम्ही जिद्द तिथे करू शकत नाही, तुम्हाला नाही जमणार. लाभाचे पद नसावे. समजा ONGC, गेल, सेल वगैरेमध्ये कुणीतरी डायरेक्टर म्हणून सरकारने कुणाची तरी निवड केलेली आहे, महिना त्याला 2-4 लाख रुपये पगार पण तिकडून भेटतोय. मग असलं लाभाचं पद तुमच्याकडे सरकारचं कुठलंही नसलं पाहिजे. राष्ट्रपती भवन
300-350 त्याच्यामध्ये हॉल्स आहेत आणि कमरे आहेत आणि एवढा मोठा मुघल गार्डन वगैरे प्रशस्त एरिया आहे. तर ते जे राष्ट्रपती भवन आहे त्याच्यामध्ये राहण्याचा, त्याचा वापर करण्याचा हा सगळा तुम्हाला अधिकार भेटतो आणि तुम्हाला किराया पण त्याचा द्यावा लागत नाही. पगार आणि भत्ता 2018मध्ये राष्ट्रपतीचा पगार जवळपास 5 लाख रुपये केला होता. तर त्याच्यामुळे आता ते 5 लाख रुपये लक्षात राहण्याचं कारण पण नाही. ते रामनाथ कोविंद जेव्हा त्यांच्या बालपणीच्या कुठल्या तरी गावी गेले होते तेव्हा त्यांनी म्हटलं की माझे इन्कम टॅक्समध्ये 3.5 लाख जातात आणि मला 2 लाख रुपये शिल्लक राहतात आणि ते कुठल्याही एका शिक्षका एवढंच माझं शिल्लक राहतं. तेव्हाही फार लोकांमध्ये चर्चा झाल्या होत्या की कुठल्या शिक्षकाला 2 लाख रुपये दर महिन्याला सेव्हिंग करता येते किंवा 3.5 लाख रुपये यांचं इन्कम टॅक्समध्ये असं कसं जात आहे. असो, त्याच्या पलीकडे आर्टिकल 60मध्ये शपथ दिली जाते. शपथ कुणासमोर दिली जाते? सुप्रीम कोर्टचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, ज्यांना भारताचे सरन्यायाधीश म्हणतो, त्यांच्यासमोर राष्ट्रपतीची शपथ दिली जाते. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की मी माझे जे ऑफिसची कर्तव्य जी आहेत ती फेथफुली म्हणजे प्रामाणिकपणे पार पाडेन. आणि तुम्ही ते हॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये ऐकला असाल तो डायलॉग, आय विल प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन म्हणून अमेरिकेचा राष्ट्रपती जशी शपथ घेतो तशी आपले राष्ट्रपती पण शपथ घेतात की मी संविधानाचं आणि कायद्याचं जतन करेन, संवर्धन करेन, सुरक्षितता ठेवेन आणि त्यांचं संरक्षण करेन. प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड करेन, जतन, संरक्षण आणि सुरक्षित ठेवेन आणि जनतेच्या सेवा व कल्याणासाठी स्वतःला वाहून घेईन. अशा प्रकारचं राष्ट्रपतीचं काम असतं. मग आता कलम 61मध्ये तुम्हाला इथे महाभियोग दिसतंय. महाभियोग म्हणजे काय की समजा राष्ट्रपतीला निवडून तर दिले पण मग याला इलेक्शनमधून आपल्याला काढून टाकायचं आहे. तर मग आता काढून कसं टाकणार? ठीक आहे, त्याच्यासाठी मग स्पेशल प्रोसिजर आहे, ज्या प्रोसिजरचं नाव आहे इम्पीचमेंट. मराठीमध्ये त्याला महाभियोग म्हणतो. कसं करणार महाभियोग कुठल्याही राष्ट्रपतीचं? पण आधी ते का करणार? व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनाभंग जर कुठल्या राष्ट्रपतीने केला असेल तर त्याला पदावरून काढण्याचा अधिकार हा संसदेला आहे. आता घटनाभंग म्हणजे नेमकं काय? कुठल्या राष्ट्रपतीचं असं कुठलं काम असेल की ज्याच्यामुळे घटनेचा भंग होतो असं समजलं जाईल? संविधानाने ती डेफिनेशन दिलेली नाही. फक्त संसदेला वाटलं की या राष्ट्रपतीने घटनाभंग केलंय तर मग आपण त्याच्या विरोधात असं करू शकतो. समजा कुठला तरी एक राष्ट्रपती आहे, युद्ध चालू असताना त्याने चायनाला पैसे घेऊन सेपरेट माहिती जर पुरवली असेल, होत नाही तसं, समजा तसं काही झालं असेल किंवा कुठला तरी राष्ट्रपती करप्शनमध्ये इन्वॉल्ड असेल आणि संसदेला वाटलं की हे करणं म्हणजे घटनाभंग आहे तर मग ते त्यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करतील. महाभियोग म्हणजे काय? राष्ट्रपतीला त्यांच्या पदावरून काढून टाकणे, पदच्युत करणे. पण त्यालाच ते राष्ट्रपती मोठा माणूस आहे म्हणून त्याला शब्द पण तसा मोठा द्यायचा. मग काय करायचं? समजा महाभियोगाची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला लोकसभा किंवा राज्यसभा दोन्हीपैकी कुठल्याही ह्याच्यामध्ये करता येते. असं नाही की फक्त राज्यसभेतच करायला पाहिजे, लोकसभेत पण सुरू करता येतं, राज्यसभेत पण सुरू करता येतं. मग काय आहे? समजा लोकसभेमध्ये महाभियोगाचा ठराव आणायचा असेल तर त्याच्यासाठी कंडिशन काय आहे की 1/4 सदस्यांनी म्हणजे लोकसभेचे 545 जर सदस्य असतील त्याच्या 1/4 25% सदस्यांनी ठरावावर साईन केली पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की आम्हाला या राष्ट्रपतीच्या विरोधात महाभियोगाचा ठराव आणायचा आहे. आणि मग त्याच्या आधी राष्ट्रपतीला 14 दिवसांची नोटीस दिली जाते. ठीक आहे, 14 दिवसांची नोटीस देतात की बाबा तुझ्या विरोधात असा महाभियोगाचा ठराव आणणार आहोत म्हणून 14 दिवस आधी राष्ट्रपतीला कळवलं जातं. मग हे 25% सदस्य जे आहेत ते चार्जेस फ्रेम करतात की तुम्ही असं काम केलं, तुम्ही या स्कीममध्ये भ्रष्टाचार केला आहे आणि या सरकारकडून पैसे घेतलेत किंवा असं काहीतरी केले. जे काही आरोप लावायचे असतील ते आरोप लावतात. 25% सदस्य ठराव मांडतात, 14 दिवसांचा नोटीस देतात आणि लोकसभेमध्ये तो ठराव ठेवतात. मग लोकसभेच्या टोटलच्या 203 बहुमताने 543च्या 203 बहुमताने 2/3 एवढ्या बहुमताने जर झालं तर मग हा ठराव राज्यसभेकडे जातो. मग राज्यसभेकडे आल्यावर काय होतं? इथे हे जे आरोप लावलेले आहेत या आरोपांची चौकशी होते. मग या चौकशीमध्ये राष्ट्रपती स्वतः हजर राहून सांगू शकतात की तुम्ही जे आरोप लावलात ते चुकीचे आहेत किंवा राष्ट्रपती स्वतःचं प्रतिनिधी, वकील वगैरे पण पाठवू शकतात. मग ते म्हणू शकतात की अरे ह्याला तुम्ही जे आरोप लावलेत त्याला काही अर्थ नाही आहे. आणि ते सगळं ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रपतीची बाजू आणि
ऑपोजिशनमधले ज्या लोकांनी तो ठराव आणला त्यांची बाजू, आणि त्याच्यानंतरही जर 203 बहुमताने ते सँक्शन झालं तर मग त्याच दिवशी महाभियोग ठराव पास झाला असं गृहीत धरलं जातं आणि राष्ट्रपती त्यांच्या पदावरून त्यांना काढून टाकलं जातं. म्हणजे इथे तुम्हाला दिसते की राष्ट्रपतींना आपण पदावरून काढून टाकलेलं आहे. ह्याला म्हणतात महाभियोग. आता भारतामध्ये असा महाभियोग कधीच कुठल्याही राष्ट्रपतीच्या विरोधात झालेला नाही आहे. महाभियोग करून कुठल्याही राष्ट्रपतीला काढून टाकलेलं नाही आहे. हे फक्त एवढं लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला? हे आता 203चं जे बहुमत आहे बघा, हे 203 टोटल जे नंबर आहे त्याचं बहुमत आहे. 545 इकडे आणि 250 इकडे. आता महाभियोग करताना बघा, राष्ट्रपतीची निवडणूक करताना राज्याचे वगैरे सगळे लोक होते, पण आता राष्ट्रपतीला पदावरून काढताना लोकसभेतील सगळेच म्हणजे कोण? हे 543 पण आणि 2 नॉमिनेट केलेले अँग्लो इंडियन पण, ठीक आहे, आणि राज्यसभेतलेही सगळेच. कोण कोण? हे 233 आणि नॉमिनेट केलेले 12 हे लोक वोटिंग करतात. म्हणजे बघा, हे जे 12 आणि 2 14 लोक राष्ट्रपतीच्या इलेक्शनच्या वेळेस नसतात, पण राष्ट्रपतीच्या महाभियोगाच्या वेळेस मात्र हे लोक असतात. आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधले निवडून आलेले जे सदस्य आहेत ते इलेक्शनला असतात, मात्र इकडे नसतात. ठीक आहे. आता राष्ट्रपतीचं इलेक्शन करताना आपण एक मुद्दा विसरलो होतो की राज्य विधानसभेतले निवडून आलेले मेंबर असतात, मात्र राज्य विधान परिषदेमधले निवडून आलेले असो, नॉमिनेट केलेले असलो, कुठल्याही प्रकारचे मेंबर्स नसतात. तर अशा प्रकारे इथे तुमचा महाभियोग होतो. मग महाभियोग झाल्यानंतर पद रिक्त होणे कशाला म्हणतात? पद रिक्त होणे म्हणजे राष्ट्रपतीची जागा आहे ती रिकामी झाली. कशी झाली? 5 वर्ष संपल्यावर पद रिक्त होतं. निवडणूक नाही झाली समजा 5 वर्ष झाल्यानंतरही, जो आपण करोनाचा पॉईंट लक्षात घेतला होता, तर त्याच्यामुळेही पद रिक्त जर राहिलं तर राष्ट्रपतीच कंटिन्यू करतात. मग राष्ट्रपतींनी राजीनामा दिला, महाभियोग दिला, मृत्यू झाला किंवा इतर कुठल्याही कारणाने समजा राष्ट्रपतीची निवडणूकच अवैध डिक्लेअर झाली किंवा राष्ट्रपती गैरहजर राहिले, तर मग काय होतं? त्यांच्या जागी आपण पाहिलं होतं की व्हाईस प्रेसिडेंट हे चार्ज घेतात. पण समजा व्हाईस प्रेसिडेंटचं पण त्यावेळेस निधन झालेलं असेल तर मग काय होतील? सरन्यायाधीश हे चार्ज घेतील. पण समजा सरन्यायाधीशांचं पण निधन झालेलं असेल तर मग सिनियर मोस्ट जज, सुप्रीम कोर्टातला जो सगळ्यात सिनियर जज आहे ते चार्ज घेतील. समजा हायपोथेटिकली इमॅजिन करा की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश फ्लाईटने जात होते, ॲक्सिडेंट झाला, सगळेच मेले. मग आता राष्ट्रपती कोण बनणार? सुप्रीम कोर्टचा जो सगळ्यात जास्त एज असलेला न्यायाधीश असेल तो राष्ट्रपती बनेल. मग आता इथे आपलं हे झालं. पुढे आता हे राष्ट्रपतीच्या सगळ्या लिस्ट. तर या लिस्टला अभ्यास वगैरे कशा प्रकारे करायला पाहिजे आणि ह्याच्यानंतर राष्ट्रपतीची वेगवेगळी कार्य कोणती कोणती आहेत आणि त्याच्यानंतर उपराष्ट्रपतीची कोणती कोणती कार्य आहेत ते सगळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. आय होप हे सगळं समजलं असेल. जे सिंगल ट्रान्सफर, एकल संक्रमणीय पद्धत असेल, त्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील तर तसं सांगा. नाही समजलं तर कमेंट्समध्ये मला सांगा की काय आहे ते. आपण एक परत व्यवस्थित वाटल्यास एक 15-20 मिनिटाचा त्याच्यावर छोटासा लेक्चर पण बनवूया. थँक्यू.